हे भगवंतांनी स्पष्ट केलं. तर आता आपण आजचा श्लोक घेऊया. 11वा श्लोक. हा पण खूप महत्वाचा श्लोक आहे. परत पाठांतराचा श्लोक आहे. तर 10वा आणि 11वा हे दोन्ही श्लोक महत्वाचे आहेत पाठांतरासाठी. तर आता हा असा प्रश्न येऊ शकतो की जर कृष्णाच्या इतक्या सगळ्या महती आहेत, इतके जर कृष्णाचं सगळी कीर्ती आहे आणि त्यांचं महत्व इतकं आहे, पण मग असं का आहे की काही काही लोक जे कृष्णाला मानत नाहीत, काही काही लोक कृष्णाचा आदर करत नाहीत, त्यांना भगवंत मानत नाहीत, असे का? आपण या जगात बघतो की बरेच लोक असे आहेत की जे कृष्णाला भगवंत मानत नाही. तर असं का आहे? जर कृष्ण हे इतक्या गोष्टी स्पष्ट आहे की भौतिक प्रकृती कृष्णाच्या आदित्य पत्त्याखाली काम करत आहे आणि कृष्णाचं अस्तित्व सगळीकडे आहे, हे सगळं जरी माहिती असून सुद्धा काही काही लोक कृष्णाला का आदर करत नाही, त्यांना मानत का नाही? तर त्याचं उत्तर आहे 11व्या श्लोकामध्ये. अवजानन्ति मां मूढा अव मानुषीं तनुमाश्रितम् मानुषीं तनुमाश्रितम् परं भावमजानन्तो परं परं भावमजानन्तो भावमजानन्तो मम भूत महेश्वरम्. मम मम भूत मम महेश्वरम्. भूतमहेश्वरम्. तर भाषांतर वाचा. हरे कृष्ण. जेव्हा मी वाचा. मानव सदृश्य रूप हरे कृष्ण. जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हरे कृष्ण. तर हे उत्तर आहे की जे मूर्ख लोक आहेत ते कृष्णाचे इतके सगळे जे ऐश्वर्य आहे आणि इतक्या त्यांच्या शक्ती आहेत त्याला त्याचा कडे लक्ष नाही देता त्याला दुर्लक्ष करून आपल्या मानसिक तर्कांवर अवलंबून राहतात आणि त्यामुळे ते कृष्णाला परम भगवान म्हणून स्वीकार करत नाही. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की जरी आपण बरेचसे श्लोक आता बघितले आहेत की ज्याद्वारे हे खूप स्पष्ट आहे की कृष्ण जे आहेत हे परमपुरुष भगवान आहेत, तरी जरी ते आपल्यासारखेच दिसतात, मनुष्यासारखेच दिसतात, तरीही ते एक साधारण मनुष्य नाहीये किंवा असाधारण मनुष्य देखील नाहीये. जो व्यक्ती, प्रभुपाद म्हणतात की जो व्यक्ती जो पूर्ण सृष्टीचं सृजन, पालन आणि संहार करतो, तो व्यक्ती साधारण असू शकत नाही. तरीही काही मूर्ख लोक असे आहेत की ते कृष्णाला केवळ एक शक्तिशाली मनुष्य म्हणून मानतात आणि त्याच्या पुढे त्यांच्या पुढे त्यांना काही मानत नाही. त्यांना वाटतं की हा हा मनुष्य आहे कृष्ण, आपल्यासारखाच मनुष्य आहे, थोडा जास्त शक्तिशाली आहे आपल्यापेक्षा, बस असे ते मानतात. परंतु कृष्ण काय आहेत? खरं तर कृष्ण आहेत हे मूळ परमपुरुष, मूळ भगवान आहेत आणि ब्रह्मसंहितेमध्ये याला पुष्टी दिलेली आहे. प्रभुपाद ब्रह्मसंहिता सांगत आहेत, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. आता हा शब्द ईश्वर, ईश्वर या शब्दाचा अर्थ आहे नियंत्रक. तर आपण बघतो या जगात प्रत्येक जण नियंत्रक आहे. तर मग सगळेच जण ईश्वर आहेत, बरोबर की नाही? प्रत्येक जण ईश्वर आहे. तर हे बरोबर आहे, प्रत्येक जण ईश्वर आहे, परंतु त्याची ईश्वरता जी आहे ही सीमित आहे. तर दोन गोष्टी आहेत. एक तर प्रत्येकाची ईश्वरता ही सीमित आहे, दुसरी आहे की त्याच्या वर कोणीतरी अजून एक ईश्वर आहे, तो परम ईश्वर नाहीये. जशी एक मुंगी आहे, ती पण म्हणू शकते मी पण ईश्वर आहे, कारण तिचं जे वारुळ आहे त्याच्यामध्ये तिचा अधिपत्य आहे, तिथे तिचं चालतं. परंतु हे वारुळ एका व्यक्तीच्या अंगणात आहे, तर या मुंगीचं जे आधिपत्य आहे किंवा ईश्वरता आहे, जो नियंत्रण आहे, ते केवळ तिच्या वारुळापर्यंतच आहे, त्याच्या पुढे तिचं काही चालणार नाही. त्याच्यामुळे असा याचा अर्थ काय? सीमित आहे.
तिचं जे ईश्वरता आहे ती केवळ तिच्या वारुळापुरतीच आहे. आणि त्या घरातला एक माणूस येऊन त्या वारुळावर जोरदार पाईपने पाणी टाकून ते वारुळ नष्ट करू शकतो. आणि ही मुंगी केवळ त्या प्रलयाच्या पाण्यामध्ये केवळ पोहून तिचा अंत होईल. तिची ईश्वरता पूर्णपणे संपून जाते. तर आता हा माणूस म्हणेल मी ईश्वर आहे बघा, मी या वारुळावर पण नियंत्रण आहे, माझं पूर्ण घरावर पण नियंत्रण आहे की नाही. तर मी ईश्वर आहे, तर बघा मी किती मोठा आहे, पूर्ण घरावर माझं राज्य चालतं, माझ्या नियंत्रणामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. परंतु पत्नी म्हणते त्या माणसाला की हा चांगला गोड गैरसमज आहे तुमचा. कोणाचं चालतं ते आम्हाला माहिती आहे. तुमचं काही चालत नाही, चालतं आमचं घरात. तर पतीला म्हणते ती तुमचा गोड गैरसमज तुमच्याकडे ठेवा, कारण तुमचं नाही चालत, माझं चालत. है की नाही. खरंय खरंय. तर पती म्हणेल की मी ईश्वर आहे, परंतु खरे ईश्वर पत्नी आहे. पण मग पत्नी पण परमेश्वर आहे का? नाही, तिच्यावर पण बऱ्याच गोष्टींचं नियंत्रण आहे, बऱ्याच लोकांचं नियंत्रण आहे की नाही. एक कुटुंब असलं तरी त्यांच्यावर शासनाचं नियंत्रण आहे. एक शासन असलं तरी त्याच्यावर लोकांचं नियंत्रण आहे की नाही. आणि एका देशावर दुसऱ्या देशांचं नियंत्रण आहे. आणि या पूर्ण जगावर 3 गुणांचं नियंत्रण आहे, काळाचं नियंत्रण आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक जण ईश्वर आहे, पण प्रत्येक जण परमेश्वर नाहीये. प्रत्येकाची ईश्वरता जी आहे ती एका विशिष्ट वस्तूंपर्यंत, लोकांपर्यंत आणि जागेपर्यंत सीमित आहे. म्हणून म्हणतात ना ते सरड्याची धाव कुंपणापर्यंत. त्याची ईश्वरता केवढी आहे, तेवढं त्याचा कुंपणापर्यंतच त्याची ईश्वर, त्याच्या पुढे नाही की नाही. तसंच आता प्रधानमंत्री आहे देशाचा, त्याची ईश्वरता केवळ देशावर आहे, दुसऱ्या देशामध्ये त्याचं काही चालत नाही. आणि सगळे जे देवी देवता आहेत त्यांची ईश्वरता एक एक विभागापर्यंत आहे. ब्रह्माजींचं ईश्वरता जी आहे ती पूर्ण ब्रह्मांडावर आहे, पण या ब्रह्मांडाच्या पलीकडे ब्रह्माजींचं पण काही चालत नाही. तसं शिवजी आहेत, त्यांची ईश्वरता पूर्ण भौतिक जगात आहे, पण या भौतिक जगाच्या पलीकडे शिवजींचं काही चालत नाही. परंतु कृष्ण जे आहेत त्यांची ईश्वरता ही संपूर्ण सृष्टीवर आहे, आध्यात्मिक आणि भौतिक जगात पूर्ण सगळीकडे त्यांची ईश्वरता आहे. आणि त्यांच्या वर कोणी ईश्वर नाही. या जगामध्ये प्रत्येकाच्या वर एक दुसरा ईश्वर आहे, परंतु कृष्णाच्या वर कोणी ईश्वर नाही, म्हणून त्यांना परमेश्वर म्हटलं जातं. तर ईश्वर सगळे आहेत थोड्याफार मात्रेमध्ये, परंतु परमेश्वर केवळ कृष्ण आहेत. म्हणून ईश्वर परमः कृष्ण, कृष्ण जे आहेत हे परम ईश्वर आहेत. नंतर कृष्णाचं जे शरीर आहे ते कधीच भौतिक शरीर नसतं. जरी कृष्ण भौतिक जगात येतात तरी त्यांचं शरीर नेहमी आध्यात्मिक असतं. तर जरी कृष्ण आपल्यासारखे मनुष्यासारखे दिसत असले तरी आपल्या शरीरामध्ये आणि कृष्णाच्या शरीरामध्ये फरक आहे. आपलं शरीर जे आहे हे भौतिक पदार्थांनी बनलेलं आहे, परंतु कृष्णाचं शरीर जे आहे हे मूळ शरीर तसंच राहतं. त्यांना कधीच भौतिक शरीर धारण करावं लागत नाही. त्यांचं शरीर जे आहे हे नेहमी सच्चिदानंद रूपानेच राहतं. तर प्रभुपाद पुढे म्हणतात की भौतिक शरीरे जे आहेत, भौतिक शरीरे हे फार अद्भुत आश्चर्यजनक जे कार्य कृष्णाने सांगितले आहेत मागच्या श्लोकांमध्ये, तशी कार्य भौतिक शरीरे करू शकत नाहीत. जे आपण आतापर्यंत बरेचसे श्लोक बघितलेत या अध्यायामध्ये आणि मागच्या अध्यायांमध्ये, तसे कार्य जे आहेत हे भौतिक शरीर करू शकत नाहीत. तर भगवान श्रीकृष्णाचं शरीर हे सच्चिदानंद असल्यामुळे ते एक साधारण मनुष्याप्रमाणे नाहीत, परंतु मूर्ख लोक त्यांना एक साधारण मनुष्य समजतात. तर हा शब्द इथे मानुषीम शब्द वापरला गेलेला आहे. अवजानन्ति मामुडा मानुषीम तनु आश्रितम. मानुषीम तनु तर मनुष्य तनु नाही आहे, मानुषीम तनु. मानुषीम तनु म्हणजे मानव सदृश्य शरीर. कृष्ण म्हणतात की मी मानव सदृश्य शरीर धारण करतो.
तर म्हणजे काय, कृष्णाचं शरीर जे आहे हे मनुष्यासारखंच दिसतं, परंतु ते मनुष्याच्या ज्या सीमा आहेत किंवा ज्या बद्धता आहेत त्या कृष्णाच्या शरीराला लागू होत नाहीत. म्हणजे काय, आपण आपल्या डोळ्याने काही अंतरापर्यंतच बघू शकतो, परंतु कृष्ण जे आहेत हे सगळीकडे बघू शकतात. आपले कान काही सीमेमध्येच ऐकू शकतात, परंतु कृष्णाचे कान सगळं काही ऐकू शकतात. आपण आपल्या पायांनी किंवा आपल्या यंत्रांनी काही जागेपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे विमानाने किंवा ट्रेनने किंवा आपल्या पायांनी, परंतु कृष्ण जे आहे ते क्षणार्धात दुसऱ्या विश्वामध्ये किंवा दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये किंवा या ब्रह्मांडाच्या पलीकडे कधीही जाऊ शकतात. तर म्हणून मानुषीम शरीर आहे म्हणजे मनुष्यासारखं शरीर आहे, दिसायला मनुष्यासारखं दिसतं, परंतु मनुष्य शरीराच्या ज्या सीमा आहेत त्या शरीराला लागू नाहीये, म्हणून त्यांना मानुषीम शरीर असं म्हटलेलं. तर कृष्ण जे आहेत हे अर्जुनाच्या एखाद्या साधारण मित्रासारखे नाही. आपण असं कधीच नाही समजलं पाहिजे की जसे माझे पण मित्र आहेत 10-5 तसे कृष्णाचे पण मित्र आहेत. परंतु कृष्णाचं जे शरीर आहे हे शाश्वत सच्चित आनंद शरीर आहे, हे ज्ञानाने परिपूर्ण आहे, त्याचा कधीच नाश होत नाही आणि ते पूर्णपणे आनंदमयी शरीर आहे. सच्चिदानंद रूपाय कृष्णाय, हे गोपालतापणी उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की मी नमस्कार करतो श्री कृष्ण जे सच्चिदानंद स्वरूप आहेत. नंतर तम एकम गोविंदम, गोपालतापणी उपनिषदामध्ये दुसरा एक श्लोक आहे की हे भगवंता तुम्ही चिदानंद विग्रहम, हे भगवंता तुम्ही गायींना आनंद देणारे आणि इंद्रियांना आनंद देणारे आहेत आणि तुमचं रूप हे सच्चिदानंद रूप आहे. सच्चिदानंद आहे. तर अशा प्रकारे असे सगळे वर्णन जे आहेत हे वैदिक शास्त्रामध्ये देखील केलेलं आहे, परंतु बरेचसे तथाकथित विद्वान आणि टीकाकार हे भगवद्गीतावर टीका करतात आणि कृष्णालाच कमी लेखतात. तर त्यांच्यामध्ये भरपूर बुद्धिमत्ता असेल त्यांच्या पूर्व पुण्याप्रमाणे, परंतु त्यांच्यामध्ये ही आध्यात्मिक जागृती नाहीये कृष्णाला समजून घेण्याची. जरी व्यक्ती भरपूर बुद्धिमान असेल भौतिक दृष्ट्या, तरी तो आध्यात्मिक जागृत असेल हे आपण म्हणू शकत नाही, म्हणून त्याला मूर्ख म्हटलं जातं. की जरी त्याची बुद्धी खूप आहे, आता प्रत्येक भौतिक जगात पण वेगवेगळे कार्य करायला पण भरपूर बुद्धी लागते. जसं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, AI, हे बनवायला काही कमी बुद्धी लागत नाही, खूप बुद्धीचं काम आहे, परंतु ही केवळ भौतिक स्तरावरची बुद्धी आहे. या भौतिक शरीराच्या पलीकडे जीवन काय आहे हे समजण्याची बुद्धी त्या व्यक्तीला नसते, म्हणून त्याला मूर्ख म्हटलं जातं. तर असे व्यक्ती जे कृष्णाला मानत नाहीत, जे कृष्णाला केवळ एक साधारण मनुष्य समजतात, तर अशा व्यक्तींना मूर्ख म्हटलं जातं. का ते असे मूर्खपणा करतात? कारण त्यांना भगवंतांचे जे गूढ लीला आहेत हे त्यांना समजू शकत नाहीत, त्यांच्या वेगवेगळ्या शक्ती ज्या आहेत त्या त्यांना समजू शकत नाही. तर कृष्ण जे आहेत हे सर्व सृष्टीचे मालक आहेत आणि ते कोणालाही मुक्ती प्रदान करू शकतात. तशा प्रकारे अनेक अनेक दिव्य गुण कृष्णामध्ये आहेत, तरी ते कृष्णाचा तिरस्कार करतात आणि ते कृष्णाला मानत नाही. त्यांना हे पण माहिती नाही की कृष्णाचे जे अवतार आहे तो पण दिव्य आहे. हा त्यांच्या अंतरंगा शक्तीद्वारे अवतार होतो, बहिरंगा शक्तीद्वारे नाही. तर आणि ही जी भौतिक प्रकृती आहे ती देखील कृष्णाचीच एक शक्ती आहे आणि कृष्णाच्या नियंत्रणाखाली आहे. तर केवळ कृष्णाला शरण गेल्यानंतर व्यक्तीला या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे जाता येतं. तर जो व्यक्ती कृष्णाला शरण जातो तो जर भौतिक प्रकृतीच्या पलीकडे जाऊ शकतो, तर कृष्ण कसे काय स्वतःच भौतिक प्रकृतीच्या अधीन असू शकतात? आपलं शरीर जे आहे हे भौतिक प्रकृतीच्या अधीन आहे.
आणि जो व्यक्ती कृष्णाला शरण जातो, जर आपण कृष्णाला शरण गेलो तर आपण भौतिक प्रकृतीच्या पलीकडे जाऊ शकतो. तर मग कृष्णाचं शरीर कसं काय भौतिक प्रकृती आपल्यासारखं भौतिक प्रकृतीच्या अधीन असू शकतं, आहे की नाही? हा एक फार तर्कसंगत विचार आहे. एक समज आहे की जर एखादा व्यक्ती कृष्णाचं शरण घेतल्याने जर भौतिक नियमांच्या भौतिक प्रकृतीच्या जर पार करू शकतो, तर स्वतः जे कृष्ण आहे जे दुसऱ्यांना पार करतात ते स्वतःच त्या भौतिक प्रकृतीच्या आतमध्ये असणार आहे का, आहे की नाही? तर हा एक चांगला न्याय आहे, चांगला एक तर्क आहे की केवळ जो व्यक्ती स्वतः बंध बाधित आहे तो दुसऱ्यांना बंधन मुक्त करू शकत नाही. जर कृष्ण स्वतः भौतिक बंधनामध्ये असते, त्यांचं जर शरीर भौतिक असतं तर ते दुसऱ्यांना कसे काय मोक्ष देऊ शकले असते, आहे की नाही? त्याचा अर्थ कृष्णाचं जे शरीर आहे हे आध्यात्मिक आहे, ते आपल्यासारखं भौतिक शरीर नाही. तर परंतु जे मूर्ख लोक आहेत, प्रभुपाद म्हणतात पुढे की ते हे भगवंतांचं हे जे विशेष गुण आहेत आणि त्यांची जी शक्ती आहेत की तसे ते पूर्ण विश्वाचे नियंत्रक आहेत, त्यांच्यावर नियंत्रक कोणी नाही. कुठल्याही मोठ्यात मोठा आणि छोट्यात छोटा कुठलीही गोष्ट जी आहे ती भगवंतांच्या नियंत्रणाखाली नाहीये. तर त्यांना या सगळ्या गोष्टी अनाकलनीय आहेत आणि म्हणून त्यांना मूर्ख असे म्हटले जाते. तर जरी कृष्ण जे आहेत हे पूर्णपणे अनंत आणि एकदम सूक्ष्म या सगळ्या गोष्टींना जरी नियंत्रण करत असली तरी ते त्याच्यापेक्षा विलग आहेत, हे आपण मागच्या श्लोकांमध्ये बघितलं. म्हणून कृष्णाने म्हटलं होतं पश्यमे योगमैश्वरम. बरोबर, मागच्या श्लोकांमध्ये आपण याची चर्चा केली होती. तर जरी भौतिक प्रकृती कृष्णाच्या आधिपत्याखाली कार्य करते तरी भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते भौतिक प्रकृतीपासून विलग आहेत, हे पण कृष्णाने मागच्या अध्यायामध्ये सांगितलं होतं. तर अशा प्रकारे जरी कृष्ण हे एका साधारण मनुष्यासारखे दिसत असले तरीही त्यांचा जे जन्म आहे, त्यांचे जे कार्य आहे, त्यांचं जे शरीर आहे, त्यांच्या ज्या लीला आहेत त्या साधारण नाही आहे, त्या अनंत आहेत आणि केवळ शुद्ध भक्तच त्याचा स्वीकार करू शकतात. कारण शुद्ध भक्त जे आहेत ते पूर्णतः भगवंतांवर आश्रित असतात, भगवंतांचे शरण त्यांनी घेतलेले असते आणि त्यामुळे त्यांच्या भक्तीच्या जोरावर त्यांना हा साक्षात्कार होतो की भगवंत जे आहेत हे साधारण व्यक्ती नाही आहेत. तर बऱ्याचदा प्रभुपाद म्हणतात पुढे की जे निराकारवादी आहे आणि साकारवादी आहे यांच्यामध्ये भगवंतांचा जो अवतार आहे, आविर्भाव आहे, याविषयी बरेचसे वाद असतात. परंतु आपण जर भगवद्गीता आणि भागवताचा विचार केला, जे हे भगवद्गीता आणि भागवत हे सगळ्यात अधिकृत पुस्तकं आहेत, तर त्याच्यामध्ये ते आपल्याला कळून चुकेल की कृष्ण जे आहेत हे स्वयं भगवान आहेत, ते साधारण नाहीये. जरी ते या पृथ्वीवर एका साधारण मनुष्यासारखे वावरले तरीही ते असाधारण आहेत. तर हा श्लोक म्हणून भागवतामध्ये येतो, कृतवान किल कर्माणि सह रामेण केशव अतिमर्त्यानि भगवान गूढ कपट मानुषः. सो तर कृतवान किल कर्माणि, भगवान श्रीकृष्णांनी सह रामेण केशव, बलरामजींसोबत केशव आणि बलरामजी रामेणसह बलरामजींसोबत त्यांनी अनेक अनेक कार्य केलेले आहेत. परंतु हे कार्य कसे आहेत? अतिमर्त्यानी, हे कार्य आहेत हे मर्त्य कार्य नाही आहेत, म्हणजे भौतिक प्रकृतीसारखे कार्य नाही आहेत, हे आध्यात्मिक कार्य आहेत. तर जरी कृष्ण जे आहेत हे गायींना चरायला घेऊन जायचे तरीही कृष्णांचं गोचरण आणि एखाद्या साधारण गुराख्याचं गोचरण हे सारखं नाहीये. त्याचप्रमाणे जरी कृष्ण देखील यशोदामाईचे पुत्र म्हणून वावरायचे तरी कृष्णाचं वावरणं एक यशोदामाईंचा पुत्र म्हणून आणि एखाद्या साधारण बालकाचं वावरणं हे काही सारखं नाहीये. जरी कृष्णाने गोपिकांसोबत नृत्य केलं तरीही कृष्ण जे आहेत हे एका बॉयफ्रेंड सारखे नाही आहेत की जे एखाद्या गर्लफ्रेंड सोबत नृत्य करतात, असे कृष्ण नाहीये. त्यांचे प्रत्येक कृत्य कसे आहेत? अतिमर्त्य आणि सगळे आध्यात्मिक आहेत, या भौतिक प्रभावाच्या पलीकडचे आहेत.
तर ते भगवान भगवान गूढ कपट मानुष हा खूप महत्वाची ओळ आहे. भगवान गूढ कपट मानुष, तर हे भगवंतच आहेत, परंतु त्यांनी कपट करून स्वतःला मनुष्य रूपामध्ये लपवलेलं आहे. तर जे मूर्ख लोक आहेत त्यांना भगवंतांची भगवत्ता दिसत नाही, म्हणून लोक असे म्हणतात, अरे कृष्णाचा पण तर जन्म झाला, कृष्णाला पण तर आई वडिलांचा आश्रय घ्यावा लागला, अरे कृष्णाने पण तर भरपूर काय केलं, कृष्णाने नुसतं राजकीय कार्य केले किंवा केवळ गुराख्यासारखी कार्य केले, बस अजून काय महत्वाची कार्य केली. परंतु कृष्णाने बरेच कार्य केलेले जे आहेत, जे आपण कोणीच करू शकत नाही, पण त्याच्याकडे लक्ष देत नाही लोक, केवळ ते याच गोष्टी बघतात. तर कृष्णाने असे कुठले कुठले कार्य केले आहेत जे साधारण व्यक्ती करूच शकत नाही? कोणी सांगू शकेल? कोण गोवर्धन सांगा? लीला. हा, गोवर्धन लीला, गोवर्धन पर्वत उचलला. हम्म. आता कृष्ण त्यावेळेस होते 7 वर्षांचे. कितीही मोठा शक्तिशाली WWE वाला व्यक्ती असला किंवा मोठा वेट लिफ्टर असला, तरी तो कोणी पर्वत उचलू शकतो का? आणि केवळ उचललेच नाही तर 7 दिवस 7 रात्र त्याला आपल्या करंगळीच्या डाव्या हाताच्या करंगळीवर करंगळीवर थांबवणे आणि उचलून धरणे, हे कोण करू शकतं? ही लीला का नाही बघत? अजून कुठले विशेष कार्य केलेले आहेत कृष्णाने? अतिमर्त्याने कार्य कुठले केलेले आहेत? कालिया मर्दन. कोणाला माहिती नाही? कालिया मर्दन. कालिया मर्दन. बरोबर. तर सापावर आपण साप बघितला तर घाबरून पळून जातो नुसतं बघितल्याने. कृष्णाने अनेक फण असलेल्या सापावर कितीतरी वेळेपर्यंत नृत्य करत राहिला. आणि ते सापाचं जे डोकं असतं ते नेहमी चिकन असतं, म्हणजे त्याच्यावर व्यक्ती हे होतो, त्याच्यावर घसरतो. तर घसरट असतं त्याचं ते डोकं आहे ते. परंतु अशा अशा भूमीवर, अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर कृष्ण जे आहे ते नृत्य करत होते कितीतरी वेळ. तर कोणी व्यक्ती करू शकतो का असं काही नृत्य? अजून कुठले हे? दामोदर आघासूर लीला. बकासूर. हा, कालानुसार बदलतं. दामोदर लीला. दामोदर लीलामध्ये काय विशेष आहे? कोणी पण आई आपल्या मुलाला बांधू शकते ना? हे नाही, दामोदर लीलेमध्ये विशेष काय? दामोदर लीलेमध्ये विशेष काय? कुबेर पुत्रांना हा, पुनर त्यांच्याद्वारे 2 जे झाडं आहेत, अर्जुन वृक्ष, त्यांना कृष्णाने सहज पाडलं आणि त्याद्वारे कुबेर पुत्र येऊन त्यांचे हे केलं. दामोदर लीलेमध्ये पण एक विशेष आहे, कोणी सांगू शकेल? हे तर आहेच ही लीला, कुबेर पुत्रांचा उद्धार, ती पण एक विशेष लीला आहे. तर कोणी साधारण बालक अशा गोष्टी करू शकत नाही. पण दामोदर लीलेमध्ये पण अजून एक विशेष गोष्ट होती. कोण सांगू शकेल? 2 बोट दोर कमी पडत हा, होते. कितीही मोठा दोर घेतला तरी 2 बोट तो दोर कमीच पडत होता. कितीही मोठा दोर घेतला तरी. तर हे कोण करू शकतं? एखादा कोणी पण बालक असं करू शकतो का? एका बालकाला एक काही मीटर किंवा काही सेंटीमीटरची दोरी पण पुरेशी आहे त्याला बांधायला. असा कोणत्याच बालक करू शकत नाही की त्याला कितीही तुम्ही मोठा दोरा घ्या तरी तो दोरा कमी पडणार, अशी लीला कुठलाच बालक करू शकतो. ठीक आहे. नंतर तृणावर्त, बकासूर अशा मोठ्या मोठ्या राक्षसांचा वध, जे देवी देवतांना पण भारी पडत होते, अशा राक्षसांचा वध कृष्णाने सहजगत्या केला. बकासुराचा वध कसा? केवळ त्याचे चोच तोडून केला. तृणावर्ताला, अघासुराचा वध केवळ आतमध्ये जाऊन स्वतःला मोठं करून त्याचा प्राण घालवला. नंतर तृणावर्ताला केवळ वरती जाऊन कृष्णाने त्याला खाली आणलं, अघासुर तृणावर्ताला खाली त्याला आपटलं. आणि प्रभूजी म्हणाले शकटासुर असं. आणि पूतना, जो छोटा बालक असतो, एक कृष्ण केवळ त्यावेळेस एका आठवड्याचेच होते, 6 दिवस म्हणतात बऱ्याचदा, केवळ 6 दिवसांचे होते. आता 6 दिवसांचा जो एक बालक आहे तो जो मच्छर आहे, डास आहे, त्याला पण मारू शकत नाही. बरोबर?
त्याला जर डास हम्म. चालू होता तो रडत बसतो, करून रडत बसतो. तो काही करू शकत नाही, एवढा छोटा बालक. पण तो कृष्णाने पूतना सारख्या राक्षसीला मारला जेव्हा 6 वर्षांचे होते ते, 6 महिन्याचे होते ते. 6 महिने पण नाही, 6 दिवसांचे. दिवसांचे. हम्म. आणि पूतना सारख्या मोठ्या राक्षसीला मारलं. तर या लीला का नाही बघत? या अतिमर्त्यानी नाहीये का? परंतु जे मूर्ख लोक आहेत त्यांसाठी गूढ कपट मानुष, त्यांच्यासाठी कृष्ण जे आहेत हे मनुष्याचं कपट त्यांच्या समोर पसरवतात आणि त्याद्वारे त्यांना मूर्ख बनवतात. म्हणून भीष्मदेव जे आहेत हे पांडवांना म्हणत होते, जेव्हा भीष्मदेव जे आहेत हे जे बाण असतात त्यांच्या शय्येवर, शरशय्येवर जेव्हा पडले होते, तेव्हा सगळे पांडव त्यांना भेटायला आले, त्यावेळेस कृष्ण पण आले. तर भीष्मदेव म्हटले पांडवांना, हे पांडवांनो, हे जे तुमच्या समोर कृष्ण आहेत ना, ते तुमच्या भावंडासारखे इकडे तिकडे तुमच्यासोबत मिक्स होतात आहे, तुमच्यासोबत इकडे तिकडे चालतात आहे. तुम्ही याला तुमचा भावंड समजू नका. हे साक्षात नारायणाचे देखील आदी पुरुष आहेत. यांच्यापासून नारायणाचाच विस्तार होतो. हे नारायण आदी नारायण आहेत. नारायणांचे देखील स्रोत जे आहेत हे कृष्ण आहे समोर दिसलंय. तर तुम्ही समजू नका हे तुमचा एक भावंड आहे म्हणून, तुमचा एक भाऊ आहे म्हणून, असं तुम्ही समजू नका. साधारण भावंड नाहीये हा तुमचा, हे एक स्वयं भगवान आदी पुरुष आहेत, असं भीष्मदेवांनी पांडवांना सांगितलं होतं. तर अजून कुठले एक विशेष कार्य कृष्णाने केलेलं आहे जो कोणीच करू शकत नाही? राक्षसांचा वध तर बऱ्याच देवी देवतांनी देखील केला, पण कृष्णाने अजून काय केलं? ब्रह्मदेवांची संमोहन लीला. ओके, ब्रह्मसंमोहन लीला पण केली, ठीक आहे. अजून पर्वत उचललं. हा, गोवर्धन झालं ते ऑलरेडी आपण डिस्कस. जे 11व्या अध्यायात काय येणार आहे? कोण सांगू शकेल? ब्रह्मदेवांच्या लीलेमध्ये पण भगवंत एकाच वेळेस प्रत्येक घरामध्ये हे होते ना. हा बरोबर, ती पण एक फार महान लीला आहे, ते पण कोणी करू शकत नाही. बरोबर, डावानल पिळून टाकला ते आहे का? तो पण आहे. 11वा भगवद्गीतेचा 11व्या अध्यायात काय आहे? भगवंताने कालानुसार वेगवेगळी रूप घेतली, तसं कुठलं रूप आहे 11व्या अध्यायामध्ये? तेच तर विचार. एक फार महत्वाचं लीला आहे जी सांगितल्याशिवाय आपण हा विषय पुढे न जाऊ शकत. जी लीला कोणीच नरसिंह अवतार. नरसिंह अवतार, ठीक आहे. अजून विश्वरूप दर्शन. तुम्हाला विश्वरूप दर्शन आहे? विश्वरूप दर्शन. तर कोणी विश्वरूप दर्शन दाखवू शकतं का या नाही. जगामध्ये? कुठलाच देवी देवता पण विश्वरूप दर्शन दाखवू शकत नाही. कुठलीच देवी देवता पण दाखवू शकत. तर भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन 3 वेळा दाखवलं. एकदा जे तेव्हा छोटे होते त्या आईच्या मुखामध्ये, जेव्हा आईने म्हटलं यशोदा माईने की तुझं तोंड उघड, तू माती खाल्ली आहेस, तर ते आईला त्यांनी विश्वरूप दर्शन दाखवलं त्याच्या तोंडामध्ये, की संपूर्ण विश्व भगवंतांच्या तोंडामध्ये. नंतर दुर्योधनाला विश्वरूप दर्शन देखील दाखवलं, पूर्ण हस्तिनापूरच्या राजसभेमध्ये विश्वरूप दाखवलं. आणि नंतर अर्जुनाला दाखवलं कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये. तर मग ह्या सगळ्या अतिमर्त्याने लीला नाहीये का? नाही की नाही? तर परंतु मूर्ख लोक काय आहेत, या सगळ्या लीला सोडतात आणि ते केवळ भगवंतांच्या मानवी लीला बघतात आणि म्हणतात हे एका साधारण मनुष्य आहे. भगवंतांच्या 2 प्रकारच्या लीला आहेत, एक मनुष्यासारख्या लीला आहेत आणि एक अतिमानवीय लीला आहे. तर मनुष्यासारख्या लीला कुठल्या आहेत? गाय चरायला घेऊन जाणे, किंवा नृत्य करणे, किंवा लोणी सोडणे. कुठल्या? खोड्या काढणे, मनुष्य खोड्या लीलाच आहे ना. काढणे, खोड्या काढणे, लोणी चोरणे, या सगळ्या लोणी मनुष्य सोडणे. लीला आहेत. किंवा खेळणे आपल्या मित्रांसोबत, या सगळ्या मनुष्य लीला आहेत. किंवा राज्यकारभार करणे, या सगळ्या मनुष्य लीला आहेत. परंतु अतिमानवी लीला देखील भरपूर आहेत, पण याच्याकडे मूर्ख लोक दुर्लक्ष करतात. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाचा जो अवतार आहे याद्वारे काय होतं, जे भक्त आहे त्यांचं प्रेम वाढतं, जे इतके प्रगत भक्त नाहीये त्यांचा विश्वास वाढतो.
परंतु जे मूर्ख लोक आहेत त्यांचा मोह वाढतो. मूर्ख लोक अजून मोहात पडतात आणि ते म्हणतात, काय कृष्ण आहे, साधारण आहे आमच्यासारखं. तर हे लोक दुर्योधनासारखे आहेत. दुर्योधनाने कृष्णाचं विश्वरूप बघितलं तरी दुर्योधन काय म्हणतो, अरे काय हे काहीतरी काहीतरी जादूगार आहे हा, बस, अजून याच्या पुढे काही नाही. जरी स्वतः समोर कृष्ण उभे होते तरी दुर्योधनाने कृष्णाला कधीच परमपुरुष भगवान मधून कधीच त्यांचा स्वीकार केला नाही. तर याला म्हणतात अवजानंती मा मूढा. दुर्योधन नेहमी कृष्णाला एक साधारण मनुष्यासारखाच मानायचं. शिशुपालने देखील कृष्णाचे इतके सगळे ऐश्वर्य बघून देखील शिशुपालने कृष्णाला केवळ शिव्याच दिल्या. तर असे जे लोक आहेत जे कृष्णाला मानत नाही ते सगळे दुर्योधन, शिशुपाल यांच्या परंपरेतले लोक आहेत. आणि कृष्णाचा जन्म जो आहे तो पण फार अद्भुत जन्म होता. कृष्णाचा जन्म काही साधारण मनुष्यासारखा नव्हता. कृष्णाच्या जन्मामध्येच जन्म घेता घेताच कृष्णाने आपलं चतुर्भुज रूप धारण करून आपल्या आई वडिलांना उपदेश केला होता, वसुदेव आणि देवकी. तर कोणी म्हणतो की कृष्ण जे आहे त्यांना पण जन्म घ्यावा लागला, पण त्यांचा साधारण जन्म होता का? साधारण जन्म नव्हता. त्यांचं शरीर इतकं तेजपुंज होतं की पूर्ण मथुरा जी शहर आहे त्यांचं जे कंसाचं जे पूर्ण हे आहे राज्य आहे ते पूर्ण प्रकाशाने हे झालेलं होतं. सगळीकडे प्रकाश पसरला होता. आणि त्यांनी चतुर्भुज रूप धारण करून आपल्या आई वडिलांशी संवाद देखील साधला आणि त्यांना उपदेश केला, त्यांच्या प्रार्थना स्वीकार केल्या. तर हा साधारण कुठे जन्म आहे? तर कसं काय आपण म्हणू शकतो की कृष्णाला पण जन्म घ्यावा लागला ना? असा कसा जन्म घ्यावा लागला? काय साधारण जन्म होता का कृष्णाचा? तर म्हणून भागवतामध्ये म्हटलेलं आहे बभूव प्राकृतः शिशुः. बभूव म्हणजे झाला, प्राकृत म्हणजे साधारण, शिशुः म्हणजे बालक. कृष्ण जे आहे एक साधारण बालकासारखे झाले. याचा अर्थ काय? ते साधारण बालक नव्हते, परंतु त्यांनी साधारण बालक असल्याचे एक नाटक केलं, आव आणला आणि ते का साधारण बालकासारखे रडू लागले, पण ते आधी साधारण बालक नव्हते. ते बनले केवळ एक लीला करण्यासाठी. तर हे कृष्णाच्या लीला आहेत. तर पुढे 11व्या अध्यायात पण प्रभुपाद म्हणतात असं सांगितलेलं आहे की अर्जुनाने कृष्णाचं जे चतुर्भुज रूप आहे ते बघण्यासाठी प्रार्थना देखील केली होती. तेनैव रूपेण चतुर्भुजेन. तर हे चतुर्भुज रूप दाखवल्यानंतर कृष्णाने परत आपलं मूळ रूप दाखवलं, द्विभुज. तर कृष्णाचं जे द्विभुज रूप आहे हे मूळ रूप आहे आणि त्याद्वारे चतुर्भुज रूप येतं. असं नाही की चतुर्भुज रूप मूळ आहे. तर मानुषम रूपम जे आहे, मनुष्यासारखं दिसणारं द्विभुज रूप हे कृष्णाचं मूळ रूप आहे. आणि कधी कधी ते चतुर्भुज किंवा अष्टभुज, कधी कधी षडभुज असे सगळे रूप धारण करतात. तर तरीही जे मनुष्यासारखं रूप आहे तरी ते साधारण नाहीये हे आपण समजलं पाहिजे. म्हणून जे कोणी व्यक्ती कृष्णाला तिरस्कार करतात, त्यांना कमी लेखतात आणि जे कोणी मायावादाचा स्वीकार करतात ते प्रभुपाद म्हणतात की 3:29-21 हा भागवतातला श्लोक सांगतात. अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मावस्थितः सदा. ते म्हणतात की भगवंत जे आहेत हे सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत. भगवंत जे आहेत कृष्ण हे सगळ्यांच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत, सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत. तर लोक म्हणतात ना सगळ्यांमध्ये देवाला बघितलं पाहिजे. तर याचा अर्थ काय? ते म्हणतात की सगळे लोकच देव आहेत, असं नाही. तर तेव्हा प्रभुपाद पुढे म्हणतात की आपण वैष्णव आचार्य जे आहेत, जीव गोस्वामी, विश्वनाथ चक्र ठाकूर यांचे जे टिप्पणी आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि अनधिकृत लोकांची जी टीका आहे त्याच्यावर आपण लक्ष दिलं नाही पाहिजे. जीव गोस्वामी काय म्हणतात या श्लोकावर की कृष्ण जे आहेत हे त्यांचं जे विस्तारित रूप आहे परमात्मा या रूपाने सगळ्यांमध्ये अवस्थित आहेत. याचा अर्थ प्रत्येक जीवात्माच कृष्ण आहे किंवा परमात्मा आहे असं नाही, परंतु ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये अवस्थित आहे. याचा अर्थ काय की कृष्णामध्ये एवढी शक्ती आहे की ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करू शकतात. याचा अर्थ ते साधारण नाहीये. आपण प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करू शकतो का? कोणी या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. एक कोणी देवी देवता पण सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करू शकत.
तर कृष्ण जे आहे त्यांच्यामध्ये एवढी शक्ती आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करण्याची त्यांच्याकडे शक्ती आहे, आणि ते केवळ त्यांच्या परमात्मा रूपाद्वारे, एक विस्तारित रूप आहे त्यांचं, त्याद्वारे ते सगळ्या हृदयांमध्ये वास करतात आणि सगळ्या गोष्टींमध्ये अणुमध्ये पण वास करतात. आणि प्रभुपाद पुढे म्हणतात की जे केवळ भगवंतांच्या अर्चमूर्तीला मानतात, परंतु दुसरे जे जीव आहेत त्यांना आदर देत नाही, तर असे लोक जे आहेत हे खूप प्रगत नसतात. तर त्यासाठी म्हणून 3 प्रकारचे भक्त आहेत. कनिष्ठ अधिकारी. कनिष्ठ अधिकारी म्हणजे केवळ ते भगवंतांना अर्च विग्रहामध्ये किंवा मूर्तीमध्येच बघतात, आणि ते केवळ भक्तांकडे दुर्लक्ष करतात. परंतु जे मध्यम अधिकारी आहेत, म्हणून विश्वनाथाचार्य ठाकूर म्हणतात की अशी मानसिकता बदलायला पाहिजे. केवळ भगवंतांचा आदर करणे, केवळ मूर्तीचा आदर करणे, परंतु भक्तांचा आदर न करणे, ही जी मानसिकता ही बदलायला पाहिजे. तर भक्ताने बघितलं पाहिजे की प्रत्येकाचं जे शरीर आहे, प्रत्येक व्यक्तीचं शरीर, विशेषतः भक्तांचं शरीर हे एक मंदिरासारखं आहे, आणि त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देखील भगवंतांचा वास आहे. तर अशामुळे प्रत्येक जण आदरणीय आहे, कारण त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांचा वास आहे. अशा प्रकारे त्यांना आदर दिला पाहिजे. तर आपण अर्च विग्रहांना त्यांना तर आदर आणि सेवा त्यांची किंवा त्यांची अर्चना तर केलीच पाहिजे, परंतु प्रत्येकाच्या हृदयामध्ये देखील भगवंतांचा वास आहे असं समजून त्यांना देखील आदर दिला पाहिजे. हे आहेत मध्यम अधिकारी. आणि उत्तम अधिकारी तर सगळ्यांना शुद्ध भक्तच मानतात. तर नंतर प्रभुपाद पुढे म्हणतात की बरेचसे निराकारवादी लोक ते म्हणतात की भगवंत तर सगळीकडे आहेत, तर मग भगवंत तुम्ही मूर्तीपूजा कशाला करतात? तुम्ही केवळ मूर्तीपूजा करून स्वतःला का बरं सीमित करतात? तर प्रभुपाद त्यांना प्रश्न विचारत आहेत, जर भगवंत सगळीकडे आहेत तर ते मूर्तीमध्ये नाही का? मूर्ती सोडून सगळीकडे आहेत. जर भगवंत सगळीकडे आहेत तर त्याचा अर्थ ते अर्च विग्रहामध्येच आहेत. परंतु याचं उत्तर काय आहे, मग मूर्तीपूजा कशाला करायची? कारण जरी भगवंत मूर्तीमध्ये असेल आणि सगळीकडे असते, तरी आपण भगवंतांचा जो सगळीकडचं जे त्यांचं अस्तित्व आहे हे आपल्याला समजू शकत नाही. जसं पाणी सगळीकडे आहे बाष्पीभवन रूपाने, बाष्प रूपाने पाणी सगळीकडे आहे, पण आपण ते पाणी पिऊ शकतो का? नाही. आपण हवेतून पाणी पिऊ शकतो का? नाही. सगळीकडे हवेमध्ये पण पाणी आहे, आर्द्रता आहे, त्या रूपाने पाणी सगळीकडे आहे, पण ते आपण पिऊ शकत नाही. तर पाणी प्यायचं तर आपल्याला नळ लागतो आणि त्याद्वारे आपण पाणी पिऊ शकतो. त्याचप्रमाणे भगवंत सगळीकडे आहेत, परंतु आपण सगळीकडे भगवंतांचं अस्तित्व जाणू शकत नाही आणि त्यांची सेवा पण सगळीकडे करू शकत नाही. कुठे तुम्ही आरती करणार? सगळीकडे भगवंताची आरती कुठे करणार? म्हणून आपल्याला सेवा करण्यायोग्य भगवंत स्वतःला बनवतात, आणि म्हणून ते अर्च विग्रहांच्या रूपामध्ये येऊन आपली सेवा स्वीकार करतात, आणि आपल्याला त्यांचं दर्शन व्हावं, आपल्याला त्यांना सेवा करता यावी म्हणून भगवंत हे रूप धारण करतात, अर्च विग्रहांचं, मूर्तींचं रूप धारण करतात. तर जरी सगळ्यांकडे भगवंत असले तरी त्यांचं विशेष अस्तित्व जे आहे हे भगवंतांच्या मूर्तीमध्ये. तसं प्रभुपाद म्हणतात की साकारवादी आणि निराकारवादी ते नेहमी करतात, त्यांचा हे वाद चालू असतात, परंतु जे कृष्ण भावना भावित भक्त आहेत हे पूर्णपणे जाणतात की जरी कृष्ण एक पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, पुरुष आहेत, परमपुरुष आहेत, तरी ते सगळीकडे उपस्थित आहे. गोलोक एव निवसती अखिलात्म भूतो. कृष्ण जे आहेत त्यांच्या गोलोक वृंदावन धामामध्ये पण आहेत, आणि त्याच वेळेस ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये पण आहेत, आणि ते प्रत्येक ठिकाणी देखील आहेत, कारण त्यांच्या शक्तीद्वारे आणि परमात्मा रूपाद्वारे ते सगळीकडे उपस्थित देखील आहेत. हे सगळ्या भक्तांची अशी जे चांगले त्यांचं अंडरस्टँडिंग आहे, हे बरोबर अंडरस्टँडिंग भक्तांचं असतं. तर या श्लोकामध्ये आपण बघितलं की कसं भगवंत जरी साधारण मनुष्यासारखे दिसत असले तरीही त्यांना कोणी साधारण समजू नये, परंतु मूर्ख लोक त्यांना साधारण मनुष्यासारखे समजतात,
आणि त्याद्वारे ते मोहामध्ये पडतात. तर कृष्ण जे आहेत हे प्रमाणे एका रूपामध्ये धारण होत करतात स्वतःला, तरीही ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि विष्णू रूपाच्या देखील वर आहेत. हे कोणी सहजगत्या स्वीकार करू शकत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की विष्णू पासून कृष्ण येतात, परंतु हे बरोबर नसून कृष्णापासून विष्णू येतात हे शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. तर जेव्हा ब्रह्माची, तुम्ही बऱ्याच जणांनी ब्रह्मविमोहन लीलाविषयी पण सांगितलं, तेव्हा ब्रह्माजी यांना देखील भ्रम झाला कृष्णाच्या ओळखवर. त्यांची जी ओळख होती कृष्णाची त्याच्याविषयी ब्रह्माजींना पण भ्रम झाला होता. जेव्हा ब्रह्माजींनी बघितलं की कृष्णाने अघासुर या राक्षसाचा वध केला आहे, तेव्हा ब्रह्माजींना पण फार आश्चर्य वाटलं की अरे हा तर गोप बालक आहे आणि इतके त्याच्या मित्रांनी त्या परिवेष्टित आहे आणि एक त्याच्या हातामध्ये एक साधारण दही भात आहे, दही भाताचा एक घास आहे, तो पण डाव्या हातात धरलेला आहे, आणि असा मुलगा छोटा बालक तो परमपुरुष भगवान आहे, हा विश्वास ब्रह्माजींना पण झाला नाही. हाच बालक सगळे जे सृष्टी आहे त्याचा नियंत्रक आहे, हाच बालक आहे त्याच्यापासून अनेक अनेक विश्वाची निर्मिती होते, असा भ्रम ब्रह्माजींना देखील झाला होता. तर नंतर मग ब्रह्मविमोहन लीलेद्वारे हे स्पष्ट झालं की कृष्ण जे आहेत ते सगळ्या अवतारांचे मूळ आहेत, सगळ्या विष्णू तत्वांचे मूळ आहेत आणि संपूर्ण सृष्टीचे देखील मूळ आहेत आणि ब्रह्माजींचे पण मूळ आहेत, हे स्पष्ट झाल्यानंतर ब्रह्माजींना. तर अशा प्रकारे भगवंतांना ते जसे आहे तसे न मानता काही जण त्यांना एक केवळ शक्तिशाली मनुष्य समजतात. काही जणांना असा विचार असतो की कृष्णाने त्यांचं जे सुंदर रूप आहे, अद्भुत रूप आणि जे गुण आहेत ते तपस्या किंवा कर्माद्वारे त्यांनी प्राप्त केलेलं आहे. काही जणांना असं वाटतं की कृष्ण जे आहेत हे जे भगवंत आहेत हे मूळचे निराकार आहेत आणि त्यांच्यामध्ये कुठलेच गुण नाही, आणि ते असे विचार करतात की जे भगवत तत्व आहे हे अनाकलनीय असल्यामुळे आपल्याला समजण्यासाठी म्हणून ते एक रूप धारण करतात आणि ते कृष्ण, राम किंवा वेगवेगळ्या रूपांच्या द्वारे प्रकट होतात. म्हणजे त्यांचा अशी समज असते की भगवंत जे आहेत हे मूळतः निराकार आहेत, परंतु आपल्याला ते समजू शकत नाही म्हणून ते असे रूप धारण करतात. कृष्ण, राम, नरसिंह अशी रूप धारण करतात आणि ही सगळी रूप जी आहेत ही सत्वगुणी रूप आहेत असा विचार त्यांचा असतो. परंतु या सगळ्या लोकांविषयी कृष्णाचं काय मत आहे? अवजानंती मा मूढा, हे सगळे मूर्ख आहेत कृष्ण म्हणतात. जे कोणी त्यांना एक केवळ शक्तिशाली व्यक्ती मानतात, ज्यांचा अशी मनोधारणा आहे की कृष्णाने त्यांचे जे शक्ती आहे ती कुठल्या तपस्या किंवा कर्माद्वारे प्राप्त केलेली आहे, किंवा जे म्हणतात की कृष्णाचं एक रूप हे एक अशाश्वत रूप आहे, एक तात्कालीन रूप आहे, परंतु मूळतः भगवंत निराकार आहेत, परंतु ते पृथ्वी तलावर एक साकार सात्विक रूप धरतात, हे सगळे लोक मूर्ख आहेत असं कृष्ण म्हणत आहेत. तर परंतु प्रभुपादांनी आपल्याला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे की समजून सांगितलेलं या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये की कसं कृष्णाचं जे रूप आहे हे साधारण रूप नसून पूर्णपणे दिव्य सच्चिदानंद असं रूप आहे. साधारण मनुष्याच्या स्तरावर कृष्णाला कधीच आपण कलिस्खाना खाली ओढू नये. जरी ते कृष्ण जे आहेत हे मनुष्यासारखे दिसत असले तरी ते मनुष्याप्रमाणे साधारण नाहीयेत, ते मनुष्याच्या साधारण मनुष्याच्या परे आहेत, दिव्य आहेत, त्यांचं रूप नेहमीच दिव्य आहे. तर जरी कृष्ण या भौतिक प्रकृतीवर येतात तरी त्यांचं रूप नेहमीच दिव्य असतं, त्यांचं रूप कधीच भौतिक असत नाही. हे जे आहे याचं स्पष्टीकरण खूप मोठ्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे, कारण की ही जे एक कन्सेप्ट आहे हा खूप महत्वाचा आहे, हा दृष्टांत खूप खूप महत्वाचा आहे. जर कोणी कृष्णाला साधारण मनुष्य समजलं तर त्यांना परमपुरुष शाश्वत भगवान नाही मानलं तर त्यांची खूप मोठी घोडचूक होते आणि त्यामुळे त्यांचा जो मार्ग आहे तो पूर्णपणे चुकीचा होतो आणि त्यांचं गंतव्य त्यांना जे सर्वोच्च गंतव्य आहे त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. तर जे कोणी व्यक्ती कृष्णाचा अनादर करतात, त्यांना साधारण मनुष्य मानतात, त्यांना भौतिक शरीर
धारी मनुष्य मानतात त्यांचं काय होतं हे पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण 12वा श्लोक घेऊया. मोघाशा मोघ कर्माणो मोघाशा मोघ कर्मानो अनु मोघ ज्ञान विचेतसः मोघ ज्ञाना विचेतस मोहज्ञानाविचेतसः राक्षसीम् आसुरीं चैव राक्षसी मासुरीं चैव राक्षसीमासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. प्रकृती प्रकृतीं मोहिनी श्रिता. मोहिनीं श्रिताः. हरे कृष्ण. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये सांगितलं की अशा प्रकारे जे अनादर कृष्ण करतात कृष्णाच्या रूपाचा, त्यांचं काय, त्यांना परिणाम काय होतो त्याचा, याविषयी भगवंत सांगत आहेत. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये भक्तांविषयी लिहितात आहे. प्रभुपाद लिहितात आहे की असे अनेक भक्त आहेत, ते स्वतःला कृष्ण भावनाभावित समजतात आणि भक्तीमध्ये आहेत असं मानतात, पण तो हृदयामध्ये ते कृष्णाला परमपुरुष भगवंत मानत नाही. परम तत्व शाश्वत सत्य मानत नाही. तर प्रभुपाद म्हणतात जोपर्यंत हा आपला विश्वास बसत नाही की कृष्ण जे आहेत हे परमपुरुष सर्वोच्च भगवंत आहेत, पूर्णपणे दिव्य शरीर धारण करणारे शाश्वत दिव्य शरीर असलेले कृष्ण भगवंत आहेत, तोपर्यंत प्रभुपाद म्हणतात अशा व्यक्तींना मोघ आशा, अशा व्यक्ती जे आहेत जरी स्वतःला भक्त म्हणत असले तरी ते भगवत धामात जाऊ शकणार नाही. जोपर्यंत हा पूर्ण विश्वास होत नाही की कृष्णच परमपुरुष आहेत, तोपर्यंत व्यक्ती भगवत धामात जाऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे प्रभुपाद म्हणतात जे कोणी सकाम कर्मामध्ये, सकाम कर्म जे आहेत पुण्यवान कर्म आहेत त्याच्यामध्ये रत आहेत आणि त्यांना असं वाटतं की मी केवळ हे सकाम कार्य करून, पुण्य कार्य करून मी मोक्ष प्राप्त करेल या भौतिक प्रकृतीपासून, ते पण कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. कारण जर ते कृष्णाला जर मानत नसतील, कृष्णाचं जे अस्तित्व आहे दिव्य अस्तित्व याचा स्वीकार करत नसले, जर कृष्णाला परमपुरुष भगवान मानत नसले, तर त्यांचे जे सकाम कार्य आहेत आणि त्याद्वारे मोक्ष जो आहे त्यामध्ये त्यांना यश प्राप्त होऊ शकणार नाही. आणि जे पण कृष्णाचा तिरस्कार करतात, निषेध करतात, त्यांना राक्षसी म्हटले जाते आणि नास्तिक म्हटले जाते. तर म्हणून प्रभुपाद 7वा अध्याय सांगत आहे की जे 4 प्रकारचे जे दुष्कृती लोक आहेत ते कृष्णाला कधीच शरण जात नाही. तर ते नेहमी कृष्णाला एका साधारण मनुष्याप्रमाणे समजतात आणि असे व्यक्ती त्यांच्या चुकीच्या धारणा असल्यामुळे ते कृष्णाला एक साधारण व्यक्ती ज्याप्रमाणे भौतिक प्रकृतीद्वारे आवृत असतो त्याप्रमाणेच ते कृष्णाला पण मानतात. आणि त्यांना असं वाटतं की जर मी पण कृष्णासारखाच आहे, जोपर्यंत मी भौतिक प्रकृतीमध्ये आहे तोपर्यंत मी बद्ध आहे, पण जशी माझी मुक्ती होईल तेव्हा मी भगवंत बनेल, मी पण भगवंतांसारखाच होईल. अशा प्रकारची चुकीची धारणा अशा व्यक्तींची असते. तर त्यांना असं वाटतं की कृष्ण जे आहेत यांचं देखील शरीर भौतिक आहे, तर कृष्ण आहे त्यांचा एक आत्मा आहे आणि ते भौतिक जगातून एक भौतिक शरीर धारण करतात. आणि त्याचप्रमाणे मी पण आहे. अशा लोकांचा हे जे तत्वज्ञान आहे ना, चुकीचं तत्वज्ञान, असं बऱ्याच संस्थांचं हेच तत्वज्ञान आहे. तुम्ही आसपास जर बघाल त्यांचं तत्वज्ञान काय विचारत हेच तत्वज्ञान आहे की मोक्षानंतर काय होतं, मीच भगवंत बनतो, मी भगवंतांच्या समान बनतो, मीच भगवंत होतो. तर आता मी बद्ध अवस्थेमध्ये आहे म्हणून मी भगवंत नाहीये, पण जेव्हा मी मुक्त अवस्थेमध्ये येईल तेव्हा मी भगवंत बनेल. हा देखील निव्वळ मायावाद आहे आणि ही चुकीचं तत्वज्ञान आहे. तर परंतु मायावाद्यांचं हे मुख्य तत्वज्ञान असतं. ते म्हणतात की मोक्षानंतर मी भगवंतांसमान बनेल,
हम्म. तर अशा प्रकारचा हा जो प्रयत्न आहे भगवान कृष्णाच्या समान बनणे, हा कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. कारण की कोणीही व्यक्ती कधीही भगवान कधीही बनू शकत नाही. कोणीही कधीही कृष्णाच्या समान कधीच बनू शकत नाही. तर अशा प्रकारची जी ही एक हे जे विचारसरणी आहे, ही राक्षसी आणि नास्तिक विचारसरणी आहे. आणि त्याचा त्याचा नेहमी परिणाम जो आहे हा निराशाजनकच होणार आहे, असं भगवंत श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर जरी त्यांच्यामध्ये भरपूर वैदिक ज्ञान असलं, मोठे मोठे श्लोक सांगत असले, किंवा मोठे मोठे शास्त्र जसे वेदांत सूत्र आहे, उपनिषद आहे, त्यांचा अभ्यास जरी करत असले, त्यांचे हा सगळा जो अभ्यास आहे तो केवळ निष्फळ ठरतो. कारण की त्यांना शाश्वत सत्याचं ज्ञान कधीच होत नाही. म्हणून जर कृष्णाला आपण एक साधारण मनुष्य समजलं तर हा एक मोठा अपराध आहे, प्रभुपाद सांगत आहेत. आणि जो कोणी हा अपराध करतात कृष्णांच्या रूपाविषयी, तर ते मोठा अपराध करत आहेत. तर एकदा एक व्यक्ती होते, तर एक डुक्कर चालला होता रस्त्यावर. तर तो व्यक्ती काय म्हटला, हे बघा वराह अवतार. हा किती मोठा अपराध आहे. आपण वराह अवतारांना साधारण डुक्कर कसं काय मानू शकतो. तर हा मूर्खपणा आहे. म्हणून याला राक्षसी किंवा नास्तिकवादी म्हणतात. बरेच जण म्हणायचे ना, एक एक होता एक मोठा, जे काय आपण म्हणू राजकीय काय तत्ववेत्ता जे काय असेल, तो म्हणायचा की अरे तुम्ही कृष्णाची काय पूजा करत आहात, नारायणाची काय पूजा करत आहात, रस्त्यामध्ये कितीतरी दरिद्री नारायण पडलेले आहेत, त्यांची सेवा करा. तर हा निव्वळ मूर्खपणा आहे, हा मायावाद आहे. नारायण कधी दरिद्री नसतात, आणि जे रस्त्यावर पडलेले लोक आहेत ते कधीच नारायण नाहीये. तर ते लोक आहेत ते आत्मा आहेत, ते भगवंतांचे अंश आहेत, पण ते भगवंत नाहीये. जर आपण प्रत्येकाला व्यक्तीला जर भगवंता समान एक मानलं तर हा मोठा अपराध आहे. तर भगवंतांना साधारण मनुष्या समान मानणे किंवा साधारण मनुष्याला भगवंत मानणे हे दोन मोठे अपराध आहेत. आणि त्याचा परिणाम काय आहे की ते नेहमी मोहग्रस्तच राहतात, त्यांच्यामध्ये कधीच सुधारणा होत नाही. तर प्रभुपाद पुढे बृहद विष्णू स्मृती सांगतात, यो वेत्ती भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मनः स सर्वस्मात् बहि कार्यः श्रौत स्मार्त विधानतः मुखम तस्यावलोक्यापि सचेलम स्नानम आचरेत. तर कृष्ण म्हणतात, हे या बृहद विष्णू स्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे की जर कोणी श्रीकृष्णांचं शरीर भौतिक मानत असेल तर अशा व्यक्तीला सगळे जे रीतिरिवाज आहे याच्यातून हाकलून दिलं पाहिजे. अशा व्यक्तीला कधीच कुठल्या रीतिरिवाजांमध्ये बोलवलं नाही पाहिजे, आणि आल्या तरी त्याला हाकलून दिलं पाहिजे. आणि श्रुती आणि स्मृतीच्या ज्या काही कार्य आहेत त्याच्यामधून पण त्याला हाकलून दिलं पाहिजे. आणि जर अशा व्यक्तीचा आपण चुकून चेहरा जरी बघितला तरी लगेच गंगामध्ये आपण गंगामध्ये नदीमध्ये जाऊन स्नान केलं पाहिजे. कारण अशा व्यक्तीद्वारे आपला सर्वनाश होतो. चैतन्य महाप्रभूने देखील म्हटलेलं आहे, मायावादी भाष्य शुनिले होय सर्वनाश, का बरे मायावादी कृष्ण अपराधी. ते कृष्णाचा अपराध करतात. मायावादी म्हणजे काय, ते कृष्णाच्या शरीराला माया मानतात. म्हणजे आपलं जसं शरीर भौतिक आहे, मायेद्वारे बनलेलं आहे, तसंच ते म्हणतात की कृष्णाचं शरीर देखील मायेचं बनलेलं आहे, भौतिक आहे. त्यांना मायावादी म्हणतात. आणि मायावादी कोण आहेत, कृष्ण अपराधी आहेत. त्यामुळे त्यांचा कधीच मोक्षाची प्राप्ती होत नाही. ते नेहमी भौतिक प्रकृतीच्या मध्येच अडकलेले राहतात. हेच मायावादींचं गंतव्य आहे. मोघाशा मोघ कर्माण मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनी श्रिताः. तर त्यांचा असे जे कृष्णाचा द्वेष करतात अशा लोकांचं गंतव्य काय आहे, भौतिक जगामध्ये त्यांना परत परत जन्म घ्यावा लागेल, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या राक्षसी आणि नास्तिक शरीरांमध्ये त्यांना जन्म घेऊन त्यांचा कधीच मोक्ष होणार नाही. त्यांचं जे खरं ज्ञान आहे ते नेहमी मायेद्वारे मोहग्रस्त राहील, आणि त्याद्वारे ते या सृष्टीच्या खूप अंधकार, सर्वात जास्त अंधकारमय
स्थितीमध्ये त्यांचा ऱ्हास होईल. तर म्हणून आपण ईशोपनिषद याचा अभ्यास केला होता, त्यामध्ये पण हे 2 श्लोक आहेत. अंधतम प्रविशंती, जे कोणी मायावादाचा स्वीकार करतात, जे कोणी भगवंतांचं जे शरीर आहे त्याला भौतिक समजतात, त्यांचा प्रवेश कुठे होतो? त्यांचा पृथ्वी त्याच्या सृष्टीचा एकदम अंधकारमय स्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होतो आणि त्यांचं गंतव्य फार वाईट होतं. म्हणून श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की जर कोणी अष्टांग योगाचा अभ्यास करत असले आणि त्यांना मुक्ती पाहिजे असली, किंवा कोणी कर्मकांडाचा अभ्यास प्रयत्न करत असले, आणि त्यांना त्याद्वारे भौतिक समृद्धी पाहिजे असली, किंवा कोणी ध्यान योगाचा अभ्यास करत असले आणि ब्रह्मज्ञानासाठी प्रयत्न करत असले, ब्रह्म साक्षात्कारासाठी प्रयत्न करत असले, परंतु हे सगळ्या त्यांच्या आशा आहेत त्या पूर्णपणे नष्ट होतील जर कोणी कृष्णाचा जे रूप आहे त्याला भौतिक मानलं तर. जर कोणी कृष्णाचं दिव्य स्वरूप नाही मानलं तर त्यांना कुठल्याही प्रकारचं यश प्राप्त होणार नाही. तर एक आधुनिक हे होते, एक आधुनिक राजकीय नेते होते, त्यांनी रामायणावर त्यांनी टिप्पणी लिहिली, रामायणावर त्यांनी टीका लिहिली आणि ते म्हटले की राम हे क्षत्रिय रूपामध्ये होते आणि त्यांनी सीतादेवीचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी युद्ध केलं. तर याद्वारे काय सिद्ध होतं की प्रकृतीचे गुण किती शक्तिशाली आहेत. कारण त्याद्वारे हे सिद्ध होतं, ते म्हटले की भगवंत देखील या भौतिक जगामध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांना 3 गुणांच्या अधिपत्याखाली काम करावं लागतं, असा त्यांचा निष्कर्ष होता. तर हा पूर्णपणे मूर्खपणाचा निष्कर्ष आहे. 3 गुण जे आहेत हे भगवंतांचीच भौतिक प्रकृती आहे, त्यांची शक्ती आहे. तर ते शक्तीद्वारे त्यांच्या शक्तीद्वारे ते कसे नियंत्रित होऊ शकतात? तर हा एक मूर्खपणाचा समज आहे. भगवंत राम आहेत, त्यांनी सीतादेवीचं रक्षण करायची जी ही लीला होती, तर ही लीला भगवंतांनी केली स्वतःच्या इच्छेने. असं नाही की भगवंतांद्वारे सीतेला त्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा जबरदस्ती तिला घेऊन गेला आणि भगवंत जे होते ते पूर्णपणे निस्सहाय स्थितीमध्ये होते. हा एक चुकीचा समज आहे. भगवंत कधीच निस्सहाय स्थितीमध्ये नसतात, परंतु ते एक लीला म्हणून भगवंतांनी अशी लीला केली होती. एक लीला, एक आस्वाद घेण्यासाठी. ज्या प्रकारे कधी कधी एक श्रीमंत मनुष्य एका नाटकामध्ये काम करतो आणि तिथे तो एका असहाय भिकाऱ्याचा रोल करतो, परंतु याचा अर्थ तो भिकारी नाहीये, तो एक केवळ रोल करतोय नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये. खऱ्या अर्थाने तो कोण आहे? तो पूर्ण श्रीमंत आहे, परंतु एक भिकाऱ्याचा रोल करत आहे, त्याची भूमिका करत आहे. तर त्याचप्रमाणे भगवंत देखील सर्व शक्तिशाली आणि सर्व नियंत्रक असे भगवंत आहेत, परंतु ते एक भूमिका करत आहेत ज्याद्वारे ते असं वाटतं की ते एक निस्सहाय मनुष्याप्रमाणे सीतादेवीपासून ते विरह अनुभव करत आहेत. तर शिवपुराणामध्ये एक कथा येते याविषयी. तर एकदा सती जी आहे तिने बघितलं, सती आणि जे शिवजी आहेत ते नंदी बैलावर जाऊन पंचवटीमध्ये, नाशिकमध्ये जे दंडकारण्य आहे तिथे ते असेच फिरत होते आणि तिथे भगवान राम त्यांना दिसले आणि ते रडत होते, सीते 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 असं रडत होते. तर जेव्हा शिवजींनी बघितलं भगवान रामांना, तेव्हा लगेच ते खाली उतरले आणि त्यांनी भगवान रामांना प्रणाम केला. ही सगळी शिवपुराणाची कथा आहे. तर रामांना लगेच त्यांनी शिवजींनी प्रणाम केला, परंतु सती देवी ज्या आहेत त्याने उतरल्या आणि शिवजी त्यांनी असं फार विचित्र नजरेने सतीकडे बघितलं, अरे तू का प्रणाम करत आहे? आणि सतीने कळलं आणि सती म्हटली, यांना काय प्रणाम करायचा? एका स्त्रीच्या मागे, स्त्री लंपटासारखे मागे मागे फिरत आहेत आणि एका साधारण राजकुमारासारखे रडत आहे, यांना काय नमस्कार करायचा? आणि शिवजी म्हटले, अरे तू त्यांना साधारण समजू नको. जरी ते एखाद्या साधारण मनुष्याप्रमाणे रडत असले तरी ही त्यांची लीला आहे. ते शाश्वत भगवान रामचंद्र आहेत, ते परमपुरुष भगवान आहेत.
तू त्यांना असं साधारण समजू नको. आणि सती म्हटली माझा विश्वास नाहीये. तर शिवजी म्हटले ठीक आहे, परीक्षा घे तू त्यांची. सती म्हटली ठीक आहे, मी परीक्षा घेते, परंतु तुम्ही मला सोडून चालले जाल. शिवजी म्हटले नाही नाही, हा जो वटवृक्ष आहे त्याच्या खाली मी बसून राहणार, काळजी करू नको तू. तू जाऊन परीक्षा घेऊन ये. तर सती गेली आणि सतीने विचार केला आता यांची परीक्षा कशी घ्यावी. तर सतीने सीतादेवीचं रूप धारण केलं. एकदम तंतोतंत सीतादेवीचं रूप धारण केलं आणि ती रामचंद्रांच्या समोर आली, भगवान रामचंद्रांच्या समोर आली. आणि जेव्हा भगवान रामचंद्रांनी सीतेला बघितलं, जी सती होती पण सीतेच्या रूपामध्ये आली होती, लगेच रामचंद्रांनी त्यांना प्रणाम केला. म्हटले सती देवी तुम्ही इथे काय करत आहात, जंगलामध्ये एकट्या काय फिरत आहात, शिवजी कुठे आहेत. असं एका पतिव्रता स्त्रीला पतीला सोडून इकडे तिकडे भटकणं चांगलं नाही, असे ते म्हटले. आणि सतीला इतका धक्का बसला आश्चर्याचा, ती जवळपास बेशुद्धच झाली. ती म्हटली मी पूर्णपणे सीतेचं रूप धारण केलं होतं. तिने आरशात पण बघितलं आणि आरशात पण तिने कळलं की अरे मी तर पूर्णपणे सीतेचं रूप धारण केलेलं आहे. परंतु ती भगवंतांना फसवू शकली नाही. आणि जेव्हा सतीला शुद्ध आली तेव्हा तिने बघितलं राम जे आहे ते परत रडत रडत सीते सीते करत चालले होते. आणि मग ते सतीला एक विशेष दृष्टी मिळाली, ज्याद्वारे सतीने बघितलं की खर तर राम सीता लक्ष्मण हे सगळे एकत्रच आहेत. एकत्र चाललेले आहेत. आणि त्यानंतर परत ते जे दृश्य आहे ते बदललं आणि परत राम सीते सीते करत रडत राहिले. तेव्हा सतीला कळलं की ही जी आहे ही भगवान रामांची लीला आहेत. भगवंत राम जे आहेत हे सीतेपासून कधीच विलग होत नाहीत, परंतु ते एक लीला करतात. जसा आपण एक व्यक्ती नाटकामध्ये काहीतरी एक लीला करतो, त्याचप्रमाणे भगवंत एक लीला करत आहेत. या लीलेमध्ये एक आस्वादन करण्यासाठी म्हणून भगवंत अशी लीला करत आहेत. तेव्हा लगेच सतीने देखील रामचंद्रांना प्रणाम केला आणि ती परत आली. आणि शिवजी म्हटले तर झाली का तुझी परीक्षा. ती म्हटली कुठली परीक्षा, तुम्ही इथे नमस्कार मी केला, मी तिकडे नमस्कार केला, काही परीक्षा नाही केली, चला चला लवकर आपण लवकर कैलासला जाऊ आता. आणि नंतर मग शिवजी म्हटले की काहीतरी गडबड आहे इथे, हिने परीक्षा घेतली नाही असं तर शक्यच नाही. शिवजींना काय सगळं माहिती असतं. त्यांनी लगेच आमचे डोळे बंद केले आणि त्यांनी ध्यान केलं, त्यांना सगळं काही कळून चुकलं. तर शिवजी जोर जोरात हसले आणि ते म्हटले सती तू रामचंद्रांना प्रणाम नाही केला, रामचंद्रांनी तुला प्रणाम केला. तर तर तुला कळून चुकलं ना आता मी का त्यांना नमस्कार करत होतो. जरी गूढम कपट मनुष्य आहेत, ते मनुष्यासारखे दिसतात, त्यांना मनुष्य समजू नको, ते साधारण मनुष्य नाहीये, ते परम पुरुष भगवंत आहेत. ते एक मनुष्यासारखी भूमिका करीत आहेत, परंतु ते खर तर परमपूर्ण भगवंत आहेत. हे शिवजींनी सतीला समजून सांगितलं. त्याद्वारे सतीला पटलं हा की हे साधारण नाहीये म्हणून. तर अशा प्रकारे हे आपण समजू शकतो की भगवंत जे आहेत की हे स्वतःच्याच शक्तीद्वारे कधीच. हरे कृष्ण. भगवंत आपल्याला म्यूट करा स्वतःला. हरे कृष्ण. तर हे जे भगवंत आहेत हे कधीच त्यांच्या भौतिक प्रकृतीद्वारे नियंत्रित होत नाही, परंतु भौतिक प्रकृती नेहमी त्यांच्या नियंत्रणाखाली असते. तर जरी ते साधारण व्यक्तीसारखे दिसत असले तरी त्यांचे कार्य नेहमी दिव्य असतात. परंतु जे लोक हे मानत नाही, जे व्यक्ती हे मानत नाही, त्यांच्या ज्या सगळ्या आशा आहेत, त्यांचं जे सगळं ज्ञान आहे आणि ते जे त्यांचे ते सगळे त्यांचे सगळे सकाम इच्छा आहेत, या सगळ्या नष्ट होतात आणि त्यांचा केवळ एक अतर्क आणि राक्षसी निष्कर्षांमध्ये ते येऊन पोहोचतात. आणि अशा प्रकारे त्यांना कधीच यश प्राप्त होत नाही. तर जे मायावादी असतात, जे म्हणतात की ब्रह्म जे आहे हे सत्वगुणाद्वारे ब्रह्म जे आहे हे सत्वगुणाद्वारे नियंत्रित होऊन त्याला ईश्वर बनलं जातं आणि ते भगवंत बनतात. तर या सगळे हे जे संकल्पना आहेत या नेहमी चुकीच्या संकल्पना आहे आणि असा विचार करणारे त्यांचा नेहमी नाशच होतो, ते विनाशाकडेच जातात. जे कोणी हा विचार करतात की ब्रह्माचा जेव्हा ब्रह्मन जे आहे ब्रह्मज्योती
याच्यावर जेव्हा सत्वगुणाचा आविष्कार होतो त्याद्वारे भगवंतांची निर्मिती होते, भगवंतांच्या रूपाची निर्मिती होते, असा ज्यांचा समज आहे त्यांचा नक्कीच नाश होतो आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं यश प्राप्त होत नाही. परंतु जे लोक कृष्णाला जसे आहे तसे मानतात, जे भगवंतांना भगवंतच मानतात, अशा लोकांना काय फायदा होतो याविषयी 13व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. तर हा 12वा श्लोक देखील महत्वाचा आहे, याचा देखील पाठांतरासाठी श्लोक आहे. आणि आता आपण 13वा श्लोक म्हणूया. महात्मानस्तु मां पार्थ महात्मानस्तु पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः दैवी प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्यमनसो भजन्ते अनमनसो भूता ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. भाषांतर. हरे कृष्ण. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण. तर जे कोणी भगवंतांना पुरुषोत्तम मानतात, परमपुरुष मानतात, अव्यय मानतात, हे लोक आहेत, त्यांना भगवान कृष्ण महात्मा म्हणत आहेत. हे लोक खरे महात्मा आहेत आणि ते भगवंतांच्या दैवी प्रकृतीच्या अधिपत्याखाली येतात आणि त्याद्वारे ते भगवंतांच्या लीलेमध्ये समाविष्ट होतात. ते भगवंतांचे प्रेममयी सेवा करतात आणि अशाद्वारे ते भौतिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली न राहता भगवंतांच्या आध्यात्मिक प्रकृतीच्या खाली येतात. तर भगवंतांच्या दोन प्रकृती आहे, एक आहे भौतिक प्रकृती, एक आहे आध्यात्मिक प्रकृती. तर भौतिक प्रकृती आहे दुर्गा देवीद्वारे तिचं संबोधन केलं जातं. आणि दुर्गा देवी काय करते, जे कोणी तिच्या अधिपत्याखाली असतात त्यांना भरपूर त्रास देते, त्रिविध ताप भौतिक प्रकृती देत असते. परंतु जी आध्यात्मिक प्रकृती आहे, भगवंतांची अंतरंग शक्ती आहे, ती आहे राधाराणी सीता, याद्वारे संबोधित केली जाते. आणि ही आध्यात्मिक प्रकृती ही जीवात्म्याला आनंद आणि प्रेम प्रदान करते. तर एका जीवात्म्यामध्ये हे दोनच चॉईसेस आहेत. दोघांमध्ये एकाचीच निवड करता येते. एक म्हणजे आपण भौतिक प्रकृतीच्या खाली राहायचं की आध्यात्मिक प्रकृतीच्या खाली राहायचं. जीव कधी स्वतंत्र होऊ शकत नाही. तर आपल्याकडे दोनच चॉईसेस आहेत. एक तर भौतिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली राहायचं आणि दुःख भोगायचं. दुसरं आहे आध्यात्मिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली राहायचं आणि सुख प्राप्त करायचं, भगवंतांच्या सेवेमध्ये सुख. हे दोघांमध्येच व्यक्तीला निर्णय घ्यावा लागतो. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की महात्मा या शब्दाची व्याख्या काय आहे आणि त्याचं वर्णन हे या श्लोकामध्ये केलेलं आहे. आपण बघतो की या आजकालच्या युगामध्ये बऱ्याच लोकांना महात्मा म्हटलं जातं. महात्मा गांधी, महात्मा फुले, महात्मा दुबे, अशा लोकांना, बऱ्याच लोकांना महात्मा म्हटलं जातं. पण आपण जर हा शब्द आपण याचा व्यवस्थित विचार केला, शब्द आहे महाआत्मा, महाशरीर नाही, किंवा महाराजकीय नेता नाही, किंवा महान समाजवादी नेता नाही, महाआत्मा. तर महात्मा कोण आहे, ज्याने भगवंतांच्या आध्यात्मिक सृष्टीचा आधार घेतलेला आहे, आश्रय घेतलेला आहे, याला महात्मा म्हटलं जातं. म्हणजे जे भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न आहेत किंवा भगवंतांच्या आध्यात्मिक प्रकृतीच्या राधाराणींच्या अधिपत्याखाली आहेत, अंतरंग शक्तीच्या अधिपत्याखाली राहून जे भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न आहेत, त्यांना महात्मा म्हटले जाते. ते खरे महात्मा आहेत. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात आहे की पहिलं लक्षण काय आहे महात्माचं, की ते भगवंतांच्या दैवी प्रकृतीच्या अधिपत्यामध्ये स्थित आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली स्थित नाही. तर जे कोणी व्यक्ती राजकीय कार्य करतात किंवा समाजवादी कार्य करतात, त्यांना आपण महाशरीर म्हणू शकतो, किंवा त्यांना महान राजकीय नेता किंवा महान सामाजिक नेता म्हणू शकतो. परंतु आपण त्यांना महात्मा नाही म्हणू शकत, कारण त्यांचे जे कार्य आहे हे सगळे भौतिक प्रकृतीच्या खाली आहेत, भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करतात, आध्यात्मिक प्रकृतीमध्ये कार्य करत नाहीत.
म्हणून त्यांना महात्मा म्हणता येत नाही. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की 7व्या अध्यायामध्ये आपण हे शिकलो आधीच की जे कोणी भगवंतांची शरण जातात ते भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणापासून मुक्त होतात. तर हे एका महात्माचं लक्षण आहे किंवा त्यांची योग्यता आहे. महात्म्याची काय योग्यता आहे की ते भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणापासून मुक्त होऊन आध्यात्मिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली गेले पाहिजे, त्यांनाच महात्मा म्हणता येईल. आणि हे कसं शक्य आहे? जसं आपण भगवंतांना शरण जातो, भगवंतांची शरण घेतो, तेव्हा ते लगेच भगवंत आपल्याला भौतिक प्रकृतीच्या खालून काढून आध्यात्मिक प्रकृतीच्या खाली आणतात. तर हे एक प्रभुपाद म्हणतात की हे एक आध्यात्मिक तंत्र आहे, की आध्यात्मिक सूत्र आहे. सूत्र काय आहे की जसं एक व्यक्ती आपण तटस्थ शक्ती आहोत, सगळे जीवात्मा तटस्थ शक्ती आहेत, आणि तटस्थ शक्ती जेव्हा भौतिक प्रकृतीचा आश्रय सोडून देते तेव्हा लगेच तिला आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली आणलं जातं. आणि त्याला म्हटलं जातं दैवी प्रकृती. तर अशा प्रकारे भगवंतांना शरण जाऊन जो कोणी आध्यात्मिक प्रकृतीचं शरण घेतो त्यांना म्हणतात महात्मा. तर प्रभुपाद म्हणतात पुढे की महात्मा जे आहेत त्यांचं लक्ष कधीही कृष्णा व्यतिरिक्त कुठेही ते लक्ष जे आहे ते दुसरीकडे कुठेही डायव्हर्ट करत नाही, दुसरीकडे कुठेही त्यांचं लक्ष ते वळवत नाही. केवळ कृष्णावरच त्यांचं लक्ष केंद्रित असतं, किंवा कारण त्यांना पूर्णपणे माहित असतं की कृष्ण जे आहेत हे मूळ भगवंत आहेत, हे मूळ परमपुरुष भगवंत आहेत आणि सर्व कारणांचे कारण आहेत. तर असे जे महात्मा आहेत, हे व्यक्ती महात्मा कसे बनतात? हरे कृष्णा, माईक बंद करा. तर एक व्यक्ती महात्मा कसे बनतात? त्याचं उत्तर आहे की दुसऱ्या महात्मांचा संग घेतल्याने एक व्यक्ती महात्मा बनतात. स्वतःहून कोणी महात्मा बनत नाही. तर जे दुसऱ्या महात्मा व्यक्तींचा संग घेतात ते पण स्वतः महात्मा बनतात. तर एकदा प्रभुपाद जे आहेत ते सांगत होते की 12 महाजन आहेत. प्रभुपाद 12 महाजनांविषयी सांगत होते, आणि प्रभुपादांच्या एका शिष्याने त्यांना म्हटले की प्रभुपाद तुम्ही 13वे महाजन आहात, आणि प्रभुपाद म्हटले तुम्ही 14वे महाजन आहात. कसे काय? कारण प्रभुपाद म्हटले की जे कोणी महाजनांच्या पदचिन्हांचं पालन करतात, महाजनांचं अनुसरण करतात, ते देखील स्वतः महाजन बनू शकतात. त्याच प्रकारे जे कोणी महात्माच्या संघात येऊन महात्मांचे जे पदचिन्ह आहे त्याचं अनुसरण करतात, त्यांच्या पदचिन्हांवर चालतात, त्यांच्याप्रमाणे वर्तन करतात, त्यांना पण महात्मा म्हणण्यात येते. ते पण स्वतः पण महात्मा बनतात. तर प्रभुपाद म्हणतात की जे शुद्ध भक्त आहेत ते तर कृष्णाचे जे दुसरे रूप आहे, जसं चतुर्भुज महाविष्णू रूप आहे, त्याने पण आकर्षित होत नाही. याचं आपण एक उदाहरण बघतो की गोपी आहेत. तर जेव्हा रासलीला चालू होती तेव्हा कृष्ण जे आहे ते अचानक रासलीलेमधून अदृश्य झाले, कारण गोपींना थोडा गर्व झाला होता की कृष्ण माझ्यासोबतच आहेत. तर जेव्हा भगवंतांनी असा गर्व बघितला, गोपींमध्ये थोडा किंचित गर्व होता, तेव्हा लगेच कृष्ण जे आहे ते अदृश्य झाले गोपींच्या मध्यातून. आणि मग सगळ्या गोपींना इतका त्यांचा विरह व्हायला लागला, सगळ्या गोपी फार जोरात रडायला लागल्या, अनेक प्रयत्न करायला लागल्या, अनेक इवन जे पशु पक्षी झाड वेली या सगळ्यांना विचारायला लागल्या कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे. एकदम एखाद्या पागल व्यक्तीप्रमाणे गोपी ज्या आहेत त्या कृष्णाचा शोध घेऊ लागल्या. आणि असा शोध घेता घेता पुढे कृष्ण जे आहेत त्यांच्या समोर चतुर्भुज रूप त्यांनी धारण करून विष्णू रूपामध्ये त्यांच्या पुढे उपस्थित झाले. पण गोपींनी काय केले? विष्णूंना प्रणाम केला. ओम नमो विष्णवे नमः, हे विष्णू भगवान आमचा प्रणाम स्वीकार करा. आणि त्यानंतर गोपी काय म्हटल्या, मग ठीक आहे प्रणाम झाला, आता कृष्ण कुठे आहे ते सांगा, ते म्हटले. जरी साक्षात विष्णू त्यांच्या समोर उपस्थित होते तरी ते विष्णूकडे आकर्षित न होता ते कृष्ण कुठे आहेत ते विचारले त्यांना. तर प्रभुपाद म्हणतात की असा शुद्ध भक्तांचा स्वभाव असतो की ते भगवंतांचे जे दुसरे रूप आहेत, जसं चतुर्भुज महाविष्णू रूप आहे, त्यांच्याकडे देखील
ते आकर्षित होत नाही, ते केवळ भगवंतांचं द्विजभुज श्याम सुंदर जे रूप आहे त्यांच्याकडेच ते आकर्षित होतात. आणि जर भगवंताच्या विष्णू रूपाकडे ते आकर्षित होत नाही तर देवता आणि दुसरे जे मनुष्य आहेत त्यांच्याकडे कशाला आकर्षित होणार. तर असे महात्मा कधीही दुसरे जे राजकीय नेते आहे किंवा क्रिकेटचे नेते आहेत किंवा बॉलिवूडचे स्टार आहेत त्यांच्याकडे कधी आकर्षित होत नाही, किंवा मोठे मोठे वैज्ञानिक आहेत त्यांच्याकडे आकर्षित होत नाही. कारण की त्यांना माहिती आहे की यांचा सगळा जो खेळ आहे, बॉलिवूडचे असे असो, हिरो हिरोईन असो, की हॉलिवूडचे असो, की मोठे मोठे राजकीय नेते असो, किंवा मोठे मोठे वैज्ञानिक असो, किंवा कुठे क्रिकेट स्टार असो की फुटबॉल स्टार असो, कुठलेही मोठे मोठे व्यक्ती आहेत, सगळ्यांची जी कार्य आहे त्यांचा सगळ्यांचा खेळ आहे या भौतिक प्रकृतीमध्येच. आणि त्यामुळे त्यांचा ते काय महान व्यक्ती नाहीये, ते महान शरीर असू शकतात पण ते महान व्यक्ती नाहीये, महान आत्मा नाहीये. तर भक्त त्यामुळे या सगळ्या लोकांकडे कधीच आकर्षित होत नाही. भक्त कोणाकडे आकर्षित होतात? भक्त जे आहेत हे भगवंतांच्या शुद्ध भक्तांकडे आकर्षित होतात आणि कृष्णाकडेच आकर्षित होतात. ते केवळ कृष्णावरच आपलं लक्ष केंद्रित करतात आणि कृष्ण भावना भावित बनतात आणि अशा प्रकारे कृष्ण भगवंतांच्या सेवेमध्ये अविरत व्यस्त होतात, भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे लागतात आणि केवळ भगवंतांची सेवा हेच त्यांच्या जीवनाचा उद्देश असतं, बाकी कुठलाच उद्देश नसतो. तर अशा प्रकारे महात्मा कोण आहेत याचं वर्णन या श्लोकांमध्ये केलेलं आहे. तर असे जे महात्मा आहे त्यांचे कार्य कसे आहेत, ते भगवंतांची सेवा कसे करतात असा प्रश्न असू शकतो. की असे महात्मा कोण आहेत, त्यांचे कार्य कसे असतात, ते कशा प्रकारे भगवंतांची सेवा करतात. तर त्याचं उत्तर आहे 14व्या श्लोकामध्ये. हे सगळे महत्वाचे श्लोक आहेत ना, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14व्या सगळे श्लोक पाठांतराचे श्लोक आहेत. तर आपण आता 14वा श्लोक म्हणूया. सततम कीर्तयन्तो माम सततं कीर्तयन्तो माम् यतन्तश्च दृढव्रताः यतन्तश्च दृढव्रताः नमस्सन्तश्च मां भक्त्या नमस्तश्च मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्ययुक्ता उपासते. हरे कृष्ण. हे महात्मेजन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हरे कृष्ण. आता महात्मा जनांचे कोणते कार्य आहे, तर भगवंतांनी जे दुरात्मे आहेत, जे त्यांचा स्वीकार करत नाही त्यांचं वर्णन केलं होतं आणि खूप त्यांच्यावर इतकं भयानक असं अस्त्र भगवंतांनी टाकलं होतं की त्यांचा कधीच यश प्राप्त होणार नाही असं भगवंतांनी सांगितलं होतं. आणि आता या श्लोकांमध्ये भगवंत महात्मा जन जे आहेत, जे त्यांचा आदर करतात, ते त्यांना परमपुरुष भगवान मानतात, त्यांचा विश्वास आहे, अशा लोकांची काय गती आहे आणि त्यांचे काय कार्य आहे याचे वर्णन आता भगवंत करत आहेत. अशा जे महात्मा जन आहे यांचं कार्य काय आहे? केवळ राजकीय गोष्टी करणे किंवा सामाजिक कार्य करणे हे महात्मा जनांचं कार्य नाहीये. तर महात्मा जनांचं कार्य काय आहे? नेहमी भगवंतांचे गुणगान करणे आणि दृढतेने भगवंतांसमोर नेहमी त्यांना नमस्कार करणे, त्यांना शरण जाणे आणि त्यांची नेहमी अर्चना करणे, भक्ती भावाने त्यांची अर्चना करणे हे महात्म्यांचं कर्तव्य आहे. तर आपण समाजामध्ये ज्यांना महात्मा म्हणतात लोक, त्यांचे असे कार्य होते का? नक्कीच नव्हते. त्यांचे केवळ कार्य सामाजिक आणि राजकीय कार्य होते. परंतु दुर्दैवाने काय आहे, आजकाल याच लोकांना महात्मा म्हटले जाते. कोणी मोठे सामाजिक चळवळ केली आणि समाजामध्ये काही सुधारणा घडवून आणली, किंवा कोणी मोठा राजकीय क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणली, किंवा कोणी मोठा काय म्हणतात त्याला, वैज्ञानिक आविष्कार केला, अशा लोकांना महात्मा म्हटले जाते. परंतु खरे महात्मे जे आहेत हे नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये कार्यरत असतात, त्यांना महात्मा म्हटले जाते. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की केवळ कोणाला रबर स्टॅम्प लावून महात्मा नाही बनवता येणार. हे महात्मा आहे, यांच्यासमोर महात्मा नाव लावा म्हणून ते महात्मा झाले, असं नाहीये. तर
आपण बघतो की एकेकाळी गांधीजी आहेत, त्यांनी काय केलं, सगळे जे दलित लोक आहेत त्यांना हरिजन म्हटलं आणि म्हटलं हे सगळे हरिजन आहेत. तर आता असं नाही की दलित व्यक्ती हरिजन होऊ शकत नाही, ते पण हरिजन होऊ शकतात. हरिजन म्हणजे काय, ते भगवंतांचे भक्त आहेत, त्यांना हरिजन म्हटलं जातं. विष्णुजन किंवा हरिजन म्हणजे ते भगवंतांचे पार्षद आहेत किंवा ते भगवंतांचे भक्त आहेत, भगवंतांचे सेवक आहेत. तर समाजातल्या कुठल्याही वर्गातला कुठलाही मनुष्य किंवा स्त्री हे हरिजन होऊ शकतात. तरी ते खालच्या जातीमध्ये जरी त्यांचा जन्म झाला असला तरी ते हरिजन होऊ शकतात. जशी शबरी होती, ती पण खालच्या जातीचीच होती, परंतु ती हरिजन होती कारण तिने भगवान रामांची सेवा केली. किंवा गुहा जे होते ते पण एक खालच्या जातीमध्ये होते, पण ते हरिजन होते. तशा प्रकारे कोणीही भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न होऊन हरिजन होऊ शकतात. पण याचा अर्थ असा नाही की जो कोणी एका विशिष्ट जातीमध्ये त्याचा जन्म झाला ते आपोआप हरिजन आहेत, असं नाही होत. तर म्हणून जे महात्मा आहे किंवा भगवंतांचे भक्त आहे त्यांचे काय लक्षण आहे, ते नेहमी भगवंतांचे गुणगान करतात. ते भगवंतांना, कृष्णाला परमपुरुष भगवान म्हणून मानतात आणि त्यांना दुसरं कुठलंच कार्य नसतं. ते नेहमी भगवंतांच्या गुणगानामध्ये व्यस्त असतात. अशा प्रकारे ते प्रभुपाद म्हणतात ते निराकारवादी नसतात. तर निराकारवादी व्यक्ती महात्मा नसतात, कारण ते केवळ भगवंतांची ईर्ष्या करतात, ते भगवंतांवर चे कधी गुणगान करत नाही. तर जे व्यक्ती भगवंतांचं गुणगान करतात, त्यांच्या नावाचं, त्यांचं जे रूप आहे, गुण आहे, त्यांच्या लीला आहेत, यांचं गुणगान करतात, तसेच व्यक्ती महात्मा बनू शकतात. पण जे निराकारवादी व्यक्ती आहे, केवळ ब्रह्म ब्रह्म म्हणून म्हणतात, ते व्यक्ती महात्मा होत नाहीत. तर अशा प्रकारे महात्मा म्हणजे काय, जे केवळ परमपुरुष भगवान श्री कृष्ण यांच्याकडे पूर्णपणे आसक्त आहेत, त्यांना महात्मा म्हटले जाते. तर तो जे केवळ भगवंतांच्या निराकार रूपावर, निराकार जे घटक आहे ज्याला ब्रह्मज्योती म्हटले जाते, याच्यावर आसक्त असतात, ते महात्मा म्हटले गेले नाही. तर ते दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत, त्याचं पुढे वर्णन होईल, प्रभुपाद म्हणतात. तर महात्मा म्हणजे काय, थोडक्यात ते भगवंतांचं नाम गुण रूप लीला यांचं गुणगान करतात, जसं श्रीमद भागवत भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे. आणि त्यांचं कधीच लक्ष ते कुठले देवता किंवा एखाद्या साधारण मनुष्यावर किंवा असाधारण मनुष्यावर पण कधीही ते त्यांचं लक्ष कधीच तिथे वळवत नाही, केवळ ते भगवंतांवरच करतात. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम. आणि प्रभुपाद पुढे म्हणतात की अशा महात्मांचा एकमेव दृढ निश्चय असतो की त्यांना भगवंतांचं जे संग आहे, भगवंतांचा संग, त्यांचा आश्रय प्राप्त करायचा आहे, हा त्यांचा दृढ निश्चय असतो. आणि ते भगवंतांसोबत 5 रसांपैकी एका रसामध्ये ते आदान प्रदान करतात. त्यांचे जे सगळे मानसिक, कायिक आणि वाचिक कार्य आहेत, ते सगळे ते भगवंतांना अर्पण करतात आणि अशा प्रकारे पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतात. तर कुठल्या प्रकारचे 5 रस असतात त्याद्वारे ते भगवंतांशी आदान प्रदान करतात, कोणी सांगू शकेल? 5 रस कोण सांगू शकेल? 5 रस ज्याद्वारे शुद्ध भक्त भगवंतांशी आदान प्रदान करतात, असे 5 रस आहेत. कोणाला माहितीये 5 रस? माधुर्य रस, दास्य रस, साख्य रस. ओके, 3 झालेत. अजून 2? आठवत नाही टाइम. अजून कोणाला आठवत आहे? 5 रस आहेत. शांत रस. शांत रस अजून एक राहिलाय. माधुर्य रस, साख्य रस, शांत रस, दास्य रस. कुठला रस? माधुर्य रस प्रभुजी. माधुर्य रस झाला. वात्सल्य रस एक राहिलाय. वात्सल्य रस, बरोबर आहे, बरोबर. शांत रस, दास्य रस, साख्य रस, वात्सल्य रस, माधुर्य रस, अशा 5 रसांद्वारे ते भगवंतांची सेवा करतात.
पुढे प्रभुपाद म्हणतात की भक्तीमध्ये वेगवेगळे कार्य जे आहेत ते निश्चित केलेले आहेत. जसे एकादशी सारख्या दिवसांमध्ये उपवास करणे, जशी आता परवा एकादशी आहे, एकादशीचा उपवास करणे. नंतर भगवंतांचा जसा आविर्भाव दिवस असतो, जन्माष्टमी किंवा नरसिंह चतुर्दशी किंवा गौर पौर्णिमा, अशा आविर्भाव स्थितींना उपवास करणे. अशा प्रकारे हे वेगवेगळे जे नीती नियम आहेत त्यांच्या प्रवेश करायचा असेल त्यांना हे नियम पालन करणे आवश्यक आहे. तर म्हणून आपण हे जे नियम आहे यांना असं नाही म्हणायचं की काय हे नियम तर वरवरचे आहे, आमच्यामध्ये भक्तिभाव आहे तर आम्हाला या सगळ्या नियमांची गरज नाही, असं कधीच आपण त्याचा नियमांचा कधीच त्याग नाही केला पाहिजे. कारण हे जे नियम आहे याद्वारे आपल्या चेतनेची शुद्धी होते आणि हळूहळू आपल्यामध्ये भक्ती भावना जी आहे ती जागृत होते. कारण हे भक्तीचे नियम आहेत, हे केवळ एक साधारण नियम नाहीये. तर या भक्तीच्या नियमांचे पालन करून हळू आपल्या हृदयामध्ये भावना पुनर्जागृत होऊ शकते आणि नंतर भगवंतांच्या संघामध्ये म्हणजे भगवंतांच्या धामामध्ये आपला प्रवेश होऊ शकतो. तर म्हणून या नियमांना आपण कधीच त्याग नाही केला पाहिजे. जर आपण हे नियम चांगल्या प्रकारे काटेकोरपणे पालन केले तर आपल्याला त्याचा नक्कीच चांगला परिणाम म्हणजे भगवंतांची भक्ती जरूर प्राप्त होईल. तर प्रभुपाद म्हणून म्हणतात की केवळ भक्ती जी आहे, जसं दुसऱ्या श्लोकामध्ये राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम, या श्लोकामध्ये ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की भक्ती जी आहे ही सोपी आहे आणि ती फार आनंदाने केली जाते. भक्ती करण्यासाठी व्यक्तीला फार कठोर तपस्या कराव्या लागत नाही. भक्तीमध्ये जे आपल्या तपस्या आहेत त्या फार सोप्या सोप्या तपस्या आहेत. सकाळी लवकर उठणे, 4 नियमांचं पालन करणे, जप करणे, भक्तांचा संग घेणे, या फार सोप्या तपस्या आहेत. पण जे योगी असतात किंवा ज्ञानी असतात त्यांना खूप मोठ्या तपस्या कराव्या लागतात. त्यांना हिमालयामध्ये जाऊन मोठी तपस्या करावी लागते आणि फार थंडीमध्ये एकदम नदीमध्ये आकंठ बुडून स्नान लागतं. या सगळ्या गोष्टी फार कठोर तपस्या, एक पायावर उभे राहून तपस्या करणे, अशा प्रकारच्या तपस्या कराव्या लागते. पण भक्तीच्या ज्या तपस्या या फार कठीण नाहीये. कधी आपल्याला वाटेल आता नरसिंह चतुर्दशी आली आहे, आता संध्याकाळपर्यंत उपवास करावा लागणार, बाप रे. तो जे योगी आणि ज्ञानी असतात त्यांना तर दिवसेंदिवस उपवास करावा लागतो, कितीतरी सणपर्यंत ते उपवास करतात. कधी कधी तर ते खात पितच नाही. तर तपस्या आपल्याला नाही, केवळ तपस्या करायची आहे. जन्माष्टमीला थोडी तपस्या आहे. तर भक्तीच्या ज्या तपस्या या फार कठीण नाहीये. तर आणि भक्ती जी आहे त्यामध्ये एक आपल्याला सगळ्यात हा लाभ आहे तो काय आहे की आपल्याला एक असे जे मार्गदर्शक आहेत त्यांचा आपल्याला लाभ आहे. तर निपुण मार्गदर्शनाखाली आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा ती जास्त कठीण होत नाही, ती सोपी होते. तर म्हणून ही व्यक्ती म्हणतात की गृहस्थ असेल किंवा संन्यासी असेल किंवा ब्रह्मचारी असेल, कुठल्याही स्थितीमध्ये किंवा वानप्रस्थ असेल आणि कुठेही असेल जगात तर तो भक्त होऊ शकतो. जो ज्ञान मार्ग आहे आणि अष्टांग मार्ग आहे त्यासाठी पहिलं योग्यता काय आहे, शंकराचार्य म्हणतात की कोणाचा ज्ञान मार्ग अवलंबायचा असेल तर पहिली योग्यता आहे तुम्ही संन्यास घेतला पाहिजे. पहिली योग्यता तीच आहे की संन्यास धारण कर. परंतु भक्तीसाठी अशी काही अट नाहीये की संन्यास घेतला. भक्तीसाठी काय आहे की तुम्ही कुठल्याही आमात आहात, तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष असाल, तुम्ही कुठल्याही वयोगटात असाल किंवा या जगामध्ये कुठेही स्थित असाल, पण भक्तीचा अवलंबन कोणी पण करू शकतं. भक्तीचे नियम पालन करून भक्तिभाव जागृत होऊन व्यक्ती महात्मा बनू शकतो. ही भक्तीची महती आहे. परंतु दुसऱ्या मार्गांमध्ये त्याचं जरी फळ मिळत असलं तरी तो मार्ग फार कठीण आहे. परंतु भक्ती मार्ग जो आहे हा फार सोपा आणि सुलभ असा मार्ग आहे आणि आनंददायी मार्ग आहे. म्हणून भक्तीचं आचरण करणं आणि त्याद्वारे महात्मा बनणं हे फार सोयीस्कर आहे. तर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात की एक जो महात्मा आहे तो नेहमी भगवंतांची कृष्णांची सेवा करत असतो, नेहमी त्यांचे गुणगान करीत असतो आणि
त्यासाठी ते काळ वेळ जगा जागा यांचा काही विचार करत नाही. कुठेही ते भगवंतांची नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये त्यांच्या नामजपामध्ये नेहमी महात्मा जन आहेत ते संलग्न असतात. ते नेहमी भगवंतांना त्यांचे दंडवत प्रणाम करतात आणि ते जप रोज पूर्ण दृढतेने जप करतात. त्यांचे जे माळा आहेत, ज्या माळा गुरूंनी दिलेल्या आहेत त्या दृढतेने जप करतात. असं नाही की एक दिवस 14 माळा, एक दिवस 16 माळा, अरे 2 माळा राहिल्या आपण दुसऱ्या दिवशी त्याला पूर्ण करूया, असं नाही. रोज माळा पूर्ण करणे दृढतेने, काहीही हो, इकडचं तिकडे जग, इकडचं तिकडे हो, पण मी माळा करणार माझ्या रोज, ही त्यांची दृढता असते, असं श्रील विश्वनाथाचार्य ठाकूर सांगतात. आणि नंतर ते पुढे म्हणतात माम हा शब्द इथे वापरला आहे, 2 वेळा हा शब्द वापरलाय माम. महात्मानस्तु माम पार्थ दैवी प्रकृतीमाश्रितः भजंती अनन्य मनसो ध्यात्वा भूतादिम अव्ययम. तर हा माम शब्द काय आहे, याचा अर्थ काय आहे की भक्ती जी आहे ही केवळ भगवान कृष्णाचीच केली जाते, दुसऱ्या कोणाची केली जात नाही. देवी देवतांची जी उपासना करतात तेव्हा त्यांना त्यांचे उपासक म्हणतात किंवा त्यांचे अर्चक म्हणतात, पण त्यांना भक्ती म्हणत नाही, त्यांना भक्त नाही म्हटलं जात. भक्ती जी आहे ही केवळ कृष्णाचीच असते किंवा विष्णूची असते, तर विष्णू तत्वाचीच भक्ती केली जाते. तर अशा प्रकारे हा जो विभाग आहे हा इथे पूर्ण होतो. आणि या विभागामध्ये जे व्यक्ती कृष्णाची सेवा करतात, अर्चना करतात आणि जे व्यक्ती करत नाही याविषयी वर्णन आपण ऐकलेलं आहे. आता 15व्या श्लोकापासून कृष्ण जे आहेत हे 3 प्रकारचे जे अर्चक आहेत, जे त्यांची अप्रत्यक्षरित्या अर्चना करतात किंवा त्यांची हे करतात, पूजा करतात, अशा व्यक्तींविषयी कृष्ण सांगत आहेत, अप्रत्यक्षरित्या करणारे. तर अशा प्रकारे ते व्यक्ती जरी कृष्णाचीच अर्चना करत असले तरीही ते कृष्णांना जाणू शकत नाही, त्यांचा साक्षात्कार त्यांना होत नाही, कारण ते अप्रत्यक्ष रीतीने करत असतात. तर आपण आता 15वा श्लोक घेऊया. तर याच्यावर काही प्रश्न आहेत? हा विभाग इथे संपलेला आहे म्हणून विचारत आहे. आतापर्यंत जी आपण चर्चा केली त्याच्यावर काही प्रश्न आहेत कोणाचे? नाही. चला, तर आपण 15वा श्लोक म्हणूया. ज्ञान यज्ञेन चाप्यन्ने ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते यजन्तो उपासते एकत्वेन पृथक्त्वेन एकतेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. बहुधा बहुधा विश्वतोमुखम्. हरे कृष्ण. इतर लोक जे ज्ञानरूप यज्ञ करतात ते भगवंताची एकमेवाद्वितीय रूपामध्ये, विविध रूपांमध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात. हरे कृष्ण. तर आता इथे या श्लोकामध्ये अन्य शब्द आलेला आहे. तर अन्य म्हणजे काय? दुसरे. तर दुसरे लोक आहेत त्यांचं वर्णन आहे. आता आतापर्यंत जे भगवंतांचे भक्त आहेत त्यांचं वर्णन होतं, आता जे दुसरे लोक आहेत त्यांच्याविषयी कृष्ण वर्णन करत आहेत. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की जे पूर्वीचे जे सगळे श्लोक आहेत त्यांचे या श्लोकामध्ये सार दिलेला आहे. आणि कृष्ण जे आहेत ते अर्जुनाला सांगत आहेत की जे व्यक्ती भगवंतांची पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन सेवा करतात त्यांना महात्मा म्हटले गेलेले आहे. ते आपण मागच्या श्लोकांमध्ये बघितलं. परंतु आता जे दुसरे लोक आहेत ते खरोखर जे महात्मा नाहीये, परंतु ते कृष्णाची सेवा करतात, परंतु वेगवेगळ्या प्रकाराने सेवा करतात, त्यांची अर्चना करतात, वेगवेगळ्या प्रकाराने त्यांच्याविषयी वर्णन आहे या श्लोकामध्ये. तर यांच्याविषयी आधी एक वर्णन केलं गेलं होतं पूर्वीच्या श्लोकांमध्ये देखील, की चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतीन अर्जुन आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. हे अन्य आहेत, हे भगवंतांचे शुद्ध भक्त नाहीये, कारण ते भगवंतांकडे आपलं दुःख
कमी करण्यासाठी, दुःख नाश करण्यासाठी, किंवा भगवंतांकडून काही भौतिक इच्छा प्राप्त करण्यासाठी, किंवा जिज्ञासा म्हणून, किंवा केवळ ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते भगवंतांकडे येतात. त्यांचा उद्देश भगवंतांची भक्ती करणे नसून स्वतःच्या इच्छा पूर्ण करणे असतो. म्हणून त्यांना शुद्ध भक्त म्हटले जात नाही. तर हे अन्य आहेत, हे महात्मा नाहीये, त्यांना महात्मा नाही म्हटले जात. हे उदार आहेत. कृष्ण म्हणतात त्यांना हे उदार लोक आहेत, कारण ते ऍटलिस्ट भगवंतांकडे येत आहेत कुठल्या ना कुठल्या कारणाने, म्हणून ते पण सुकृतीन आहेत. परंतु ते महात्मा म्हटले जात नाहीत. आणि आता या लोकांपैकी अजून खालच्या स्तराचे लोक आहेत. हे जे 4 प्रकारचे सुकृती लोक आहेत, हे शुद्ध भक्तांच्या खाली आहे. हा शुद्ध भक्तांचा स्तर आहे. जे महात्मा आहे हे नेहमी भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न असतात आणि त्यांची एकमेव इच्छा असते की भगवानांना संतुष्ट करणे. त्याच्या खाली असतात हे 4 प्रकारचे सुकृती लोक. ते पण भगवान श्रीकृष्णांकडे येतात, परंतु त्यांना भगवंतांना संतुष्ट करायचं नसतं, त्यांना आत्मसंतुष्टीची इच्छा असते. स्वतःच्या कारणासाठी ते भगवंतांकडे येतात. तर हे महात्मा नसून पण सुकृती लोक आहेत. आता याच्या खालती पण भगवंतांची अर्चना करणारे विविध प्रकारचे लोक आहेत. तर त्यांना 3 प्रकारचे लोक श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात. एक म्हणजे जे लोक स्वतःलाच कृष्ण रूप मानून किंवा स्वतःलाच भगवंतांशी एक मानून ते स्वतःचीच उपासना करतात, त्यांना म्हणतात एकत्वेन. तर 3 प्रकारचे लोक या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत, जे या सुकृतीनं, जे 4 प्रकारचे सुकृतीनं यांच्या खाली आहेत. एकत्वेन, नंतर एकत्वेन, पृथक्त्वेन, बहुधा विश्वतो मुखम, हे 3 प्रकारचे लोक आहेत. तर एकत्वेन म्हणजे जे स्वतःची अहंग्रहोपासना म्हणतात त्याला, म्हणजे स्वतःलाच भगवंतांशी अभिन्न मानून स्वतःचीच अर्चना करतात, हे एक प्रकारचे लोक आहेत. दुसऱ्या प्रकारचे आहेत ते भगवंतांचा पृथक्त्वेन, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तर्क करून भगवंतांचे वेगवेगळे प्रकारचे रूप तयार करतात आणि त्यांची अर्चना करतात, त्यांना पृथक्त्वेन म्हणतात. आणि नंतर विश्वतो मुखम, म्हणजे जे भगवंतांचं जे विश्वरूप आहे त्याची आराधना किंवा अर्चना करतात, त्यांना विश्वतो मुखम म्हटले जाते. तसे 3 प्रकारचे लोक जे आहेत हे महात्मा नाहीये, परंतु ते अप्रत्यक्षरित्या, ते सुकृतीनं पण नाहीयेत, परंतु ते अप्रत्यक्षरित्या भगवंतांची अर्चना करीत आहेत. एकत्वेन, पृथक्त्वेन आणि विश्वतो मुखम. पृथक्त्वेन बहुधा हे दुसरा आहे. तिसरा आहे विश्वतो मुखम. तर प्रभुपाद म्हणतात की या तिघांपैकी हे खरं तर चढत्या क्रमाने यांचं महत्व आहे. यांची जी महानता आहे ही चढत्या क्रमाने आहे. तर सगळ्यात खालचे आहे या तिघांमध्ये की जे स्वतःलाच भगवंतांची एकरूप मानून स्वतःचीच सेवा करतात, स्वतःचीच अहम ग्रहोपासना, स्वतःचीच अर्चना, स्वतःचीच पूजा करतात, त्यांना म्हणतात अहम ग्रहोपासक. आणि अशा प्रकारचे लोक आजकालच्या जगामध्ये आपल्याला भरपूर भेटतात. ते म्हणतात की मीच सगळं आहे, स्वतःचीच पूजा करतात आणि ते स्वतःलाच भगवंत मानतात. आणि अशा प्रकारे त्या अशा मानसिकतेमध्ये स्वतःचीच पूजा देखील करतात. तर प्रभुपाद म्हणतात की ही पण एक भगवंताचीच सेवा, अर्चना केल्यासारखंच आहे. कारण कमीत कमी त्यांना एवढं तरी माहिती असतं की मी हे भौतिक शरीर नाही आहे, परंतु मी आत्मा आहे, एवढं तरी त्यांना माहिती असतं. तर अशा प्रकारे आत्मा सो परमात्मा, आत्मा हाच परमात्मा आहे असा मानून जे सेवा करतात त्यांना अहम ग्रहोपासक म्हणतात. आणि ती एक प्रकारची पूजा अर्चनाच आहे, कारण ते स्वतःला आत्मा तरी समजत आहेत. खरं ते स्वतःला स्वतःची शरीराशी आसक्ती नाहीये त्यांची, ते आत्म्याच्या स्तरावर तरी आहेत, म्हणून त्यांना देखील भगवंतांची सेवक म्हटलं जातं. परंतु ही अप्रत्यक्ष सेवा आहे. आणि ही अशी सेवा किंवा अर्चना कोण करतात? निराकारवादी लोक किंवा मायावादी लोक. तर मायावादी लोक एका प्रकारचे भगवंताचीच अर्चना करत आहेत, परंतु अप्रत्यक्षरित्याने करत आहेत. दुसऱ्या प्रकारचे लोक कोणते आहेत? बहुधा,
असे प्रकारचे लोक पण भरपूर आहेत त्या जगामध्ये. ते काय म्हणतात, विशेषतः हिंदू समाजामध्ये काय म्हणतात, देवाचे अनेक रूपे आहे, सगळे देवी देवता देखील भगवंतच आहेत, सगळे समान आहेत, सगळेच भगवंत आहेत. गणपती घ्या की लक्ष्मी घ्या की पार्वती घ्या की इंद्र घ्या की वरुण घ्या की वायू घ्या की शिवजी घ्या की विष्णू घ्या, सगळे एकच. त्यांना म्हणतात पृथक्त्वेन बहुधा. म्हणजे ते काय करतात, वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करतात आणि त्यांना म्हणतात की ते अशी कल्पना करतात की हे पण भगवंतांची वेगवेगळी रूप आहेत म्हणून. तर हे देवता उपासक हे देखील भगवंतांचीच पूजा करत आहेत, अर्चना करत आहेत, परंतु अप्रत्यक्षरित्या. हे झाले भगवंतांचे दुसऱ्या प्रकारचे. तर हे जे मायावादी किंवा निराकारवादी आहेत यांच्यापेक्षा हे वरचढ आहेत. कारण कमीत कमी ते भगवंतांचा आकार तरी स्वीकार करतात. निराकारवादी भगवंतांना आकारच नाही म्हणतात, परंतु हे लोक ऍटलिस्ट कमीत कमी म्हणतात की भगवंतांचा आकार आहे. आता यांच्यापेक्षा जे प्रगत आहेत ते आहेत तिसरा प्रकारचे लोक. ते या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे काहीच मानू शकत नाही आणि भगवंतांच्या विराट रूपाचे ते वर्चना करतात. तर हे जे पूर्ण विश्व आहे ते भगवंतांचं एक रूप मानतात. भगवंत सगळ्यात विशाल असं अंग, सर्वोच्च अंग आणि विश्वरूप मानतात, विराट रूपाला मानतात आणि त्याची अर्चना करतात, त्याची पूजा करतात. आहेत विश्वतोमुखम हे तिसऱ्या पासून लोक. तर आता जर आपण खरोखर भगवंतांचे जे सेवक आहेत, अर्चक आहेत, त्यांची जर आपण चढत्या क्रमाने जर आपण त्यांची वर्गणी केली तर सांगाल कुठून कशी सुरुवात होईल? कोणी सांगू शकेल? सगळ्यात खाली कोण येणार? तुम्हाला किती समजलंय आपण बघूयात. सगळ्यात खाली कोण आहे? आत्ताच आपण चर्चा केली. सगळ्यात खाली कोण आहे? हे एकत्वे ना प्रभूजी ना, जे की निराकारवाद येतात, भगवंतांना काहीच आकार नाही वगैरे मानतात. बरोबर. एकत्वेनं जे असतात, जे निराकारवादी असतात ते सगळ्यात खालचे. त्यांच्यावरती त्याला एकत्वेनच म्हणतात ना प्रभू? हा बरोबर, एकत्वेनं. त्यांच्यावरती कोण आहे? त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? पृथक्त्वेन काय? त्यांच्यापेक्षा पृथक्त्वेन बहुधा. हा, पृथक्त्वेन. पृथक्त्वेनं बहुधा. इनडायरेक्ट म्हणजे ते काय करतात, वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करतात, त्यांनाच भगवंत मानतात. आणि अनेक भगवंत आहेत असे म्हणतात. ते पृथक्त्वेनं. त्याच्यातील आणि कोण आहे? तिसरं आहे विश्वतोमुखम. विश्वतोमुखम, जो विश्वतोमुखम. भगवंतांच्या विराट रूपाची पूजा करतात. विराट रूपाची, विश्वरूपाची पूजा करतात. आणि हे विश्व जे आहे हेच भगवंतांचं एक अंग आहेत असं मानून जी पूजा करतात त्यांना विश्वतोमुखम म्हणतात. त्यांच्यावरती कोण आहे? त्यांच्यापेक्षा तीनच सांगितलं ना तुम्ही. पण बाकीच्या आधीच्या श्लोकांमध्ये आपण सुरुवातीच्या श्लोकांमध्ये सांगितलं होतं ना, सुरुवात या तात्पर्याच्या सुरुवातीला भक्त ते नाही स्वतःलाच भगवंत मानतात. हा हा स्वतःलाच ते भगवंत मानतात. ते तर एकत्वेनं झाले ना, ते तर सगळ्यात खालचे आहेत. चार प्रकारची सुकृतीजन. हा बरोबर, 4 प्रकारचे सुकृतीनं यांच्या तिघांपेक्षाही वरती आहेत. कारण ते भगवंतांशी डायरेक्ट, हे जे तिन्ही जे आहेत ना हे अप्रत्यक्ष रूपात भगवंतांची सेवा करतात, अर्चना करतात. म्हणजे 4 प्रकारचे लोक आहेत. जना चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीन अर्जुन आर्तो जिज्ञासी अर्थार्थो ज्ञानी च भरतर्षभ. हे 4 प्रकारचे जे लोक आहेत, आर्तो अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू, हे 4 प्रकारचे लोक ते काय करतात, प्रत्यक्ष रूपाने भगवंतांची सेवा करतात. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे, सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का. तर हे आहेत 4 प्रकारचे सुकृती लोक.
का ते वरिष्ठ, ते का श्रेष्ठ आहेत? कारण ते प्रत्यक्ष सेवा करत आहेत भगवंतांची, अप्रत्यक्ष नाही, म्हणून ते यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ठीक आहे, यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? महात्मा जन शुद्ध भक्त. महात्मा जन, बरोबर, जे भगवंतांची शुद्ध भक्ती करत आहेत. तर हे जे चार प्रकारचे सुकृती लोक आहेत ते केवळ स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी भगवंतांची सेवा करत आहेत. तर जरी ते प्रत्यक्ष सेवा करत असले तरी ती स्वतःच्या इच्छेसाठी आहे. परंतु जे महात्मा जन आहे ते केवळ भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी म्हणून त्यांची सेवा करतात आणि म्हणून ते भगवंतांचे शुद्ध भक्त असतात, म्हणून ते सर्वोत्कृष्ट भक्त आहेत. तर अशा प्रकारचा चढता क्रम आपण बघितला. सगळ्यात खाली एकत्वेनं, त्याच्या खाली पृथक्त्वेनं बहुधा, त्याच्या सगळ्यात खाली एकत्वेनं, त्याच्यावरती पृथक्त्वेनं बहुधा, त्याच्यावरती विश्वतोमुखम, त्याच्यावरती चतुर्विधा सुकृतीनः आणि त्याच्यावरती महात्मा, असा क्रम आहे. ठीक आहे, सगळ्यांना कळलं असं मी मानतो. तर या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी 3 प्रकारचे जे कृष्ण सेवक आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर आपण त्याचा विचार केलेला आहे, आता त्याच्याविषयी चर्चा पण केलेली आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हा, हरे कृष्ण. ते आतापर्यंत आपले कुलधर्म कुलाचार ते देवी देवतामध्ये ते लहानपणापासून संस्कार झालेले असते, तेच करत आलो ना. आता काय त्याला काही मुलांच्या मुळे 4-5 वर्षात ही माहिती झाली. हे आपला समाजच असा घडवला गेलाय, त्याला काय करायचं? पृथक्त्वेन आहे. म्हणून आपल्या भगवद्गीता वाचणं आवश्यक आहे. हो, नाही ते आता करतो, पण इतके दिवस ते वाया गेल्यासारखं झालं ना. ठीक आहे, आता आपल्याला कळलं ना, आता तुम्ही करा. ज्या गोष्टी बरोबर आहेत त्या करा आता. आता तुम्ही महात्मा स्टेजवर जा. महात्मा स्तरावर जाण्याचा प्रयत्न करा. ओके, ते तर आहेच, पण वाईट वाटतं. नाही, ठीक आहे, आता तुम्ही बरोबर मार्गावर तर आले ना. बरेच लोक तर बरोबर मार्गावर पण येत नाही. तर आपलं भाग्य समजावं की आपण बरोबर मार्गावर तरी आलेलो आहे. ठीक आहे, तर आता आपण एक अजून श्लोक घेऊया. तर अशा प्रकारे आता या श्लोकांमध्ये श्रीकृष्णांनी एकत्वेनाचा काय परिणाम होतो तो 11व्या आणि 12व्या श्लोकामध्ये आधीच सांगितलेला आहे. आता आपण जे पुढचे श्लोक आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे त्यांना जाणून घेणे आणि त्यांची जी अर्चना आहे ही त्यांच्या विश्वरूपामध्ये कशी करायची त्याविषयी भगवंत पुढच्या 4 श्लोकांमध्ये सांगत आहे. आणि त्याच्या पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत परत देवी देवतांच्या पूजेविषयी देखील सांगतील. तर आता विश्वतोमुखम एकत्वेनाविषयी 11व्या आणि 12व्या श्लोकांमध्ये भगवंतांनी ऑलरेडी सांगितलंय. आणि आता पुढचे 4 श्लोक आहेत त्यामध्ये भगवंत आहेत ते विश्वतोमुखम विषयी सांगणार आहेत. आणि पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत पृथक्त्वेन बहुधा याविषयी सांगणार आहेत. तर आपण एकच श्लोक घेऊया आता. 16वा श्लोक. अहम क्रतुर अहम यज्ञ स्वधाहम अहम औषधम स्वदाहम् अहम् औषधम् मंत्रोहम अहम एवाज्यम मंत्र अहम् एवाच अहम अग्निरहम भूतम अहम् अग्नि अहम् भूतम्. हरे कृष्णा. परंतु मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ, पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण, वन औषधी आणि दिव्य मंत्र आहे. धूप, अग्नी आणि आहुतीही मीच आहे. हरे कृष्ण. तिथे कृष्ण म्हणत आहेत, प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की हे सगळे प्रकारचे यज्ञ जे आहे तो मीच आहे. तर खरं तर यज्ञाचा यज्ञो वै विष्णू, तर यज्ञाचा मुख्य उद्देश आहे भगवान विष्णूंची आराधना करणे. परंतु लोक ते समजून नाही बऱ्याच गोष्टींसाठी यज्ञ करत असतात. पण खरं यज्ञो वै विष्णू म्हणजे यज्ञाचा मुख्य उद्देश आहे भगवान विष्णूंची आराधना.
तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की जो वैदिक जो यज्ञ आहे ज्योतिष्टोम तो देखील कृष्णच आहेत आणि कृष्णच महायज्ञ जो आहे स्मृतीमध्ये सांगितलं तो देखील आहे. पितृयज्ञ जो आहे जिथे आपण पितृंना उदक अर्पण करतो किंवा तर्पण अर्पण करतो पितृतर्पण ते देखील कृष्णच आहे. आणि पितृलोकातले जे पितृवासी आहेत त्यांना प्रसन्न करण्यासाठी जो यज्ञ केला जातो तो देखील कृष्णच आहेत. तर पितृ जे आहेत त्यांच्या प्रसन्नतेसाठी एक प्रभुपाद म्हणतात की एक प्रकारचं द्रव्य आहे जे तूप जे आहे त्याच्या रूपाने एक द्रव्य अर्पण केलं जातं त्याला ते देखील कृष्णच आहे. नंतर ते जे मंत्र जप केले जातात या विविध यज्ञांमध्ये ते देखील कृष्णच आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे पदार्थ बनवले जातात विशेषतः दुग्धजन्य पदार्थ जे यज्ञामध्ये अर्पण करण्यासाठी बनवले जातात ते देखील कृष्णच आहेत. जो अग्नी आहे यज्ञाचा ते देखील कृष्ण आहे कारण अग्नी जो आहे हा भगवंतांच्या 5 शक्तींपैकी आहे. भूमी रापो अनलो वायू. अनल म्हणजे अग्नी. तर भगवंतांची शक्ती आहे अग्नी म्हणजे. आणि ही भगवंतांची पृथक शक्ती आहे. आणि नंतर जे कर्मकांडामध्ये जे वैदिक यज्ञ लिहिलेले आहेत तर आणि असे जे सगळे वेद आहेत ते देखील कृष्णच आहेत. तर अशा प्रकारे जो कोणी व्यक्ती प्रभुपाद म्हणतात की जो कोणी व्यक्ती भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न आहे असं आपण समजलं पाहिजे की ते सगळ्या प्रकारचे यज्ञ करीत आहेत. कारण या सगळ्या यज्ञांचा उद्देश आहे कृष्णच. या सगळ्यांचे जे पदार्थ आहेत ते देखील कृष्ण आहेत. हे जे मंत्र आहेत ते देखील कृष्णच आहेत. या ज्या पद्धती आहेत ते देखील कृष्ण आहेत. सगळ्या यज्ञांचा उद्देश देखील कृष्ण आहे. तर याचा अर्थ काय जे कोणी प्रत्यक्ष रूपात कृष्णाची सेवा करत आहे ते हे सगळे यज्ञ आपोआप करत आहेत. त्यामुळे कृष्ण भक्तांना हे सगळे यज्ञ करायची गरज नाही. केवळ कृष्णाचे गुणगान करून त्यांचे नाव जप करून कृष्णाची सेवा करून आपण सगळे यज्ञ आपोआप करतच आहोत. तर हा भक्तांना एक फायदा आहे की कृष्णाची सेवा केल्याने सगळे यज्ञ आपोआप संपन्न होतात. तो ज्योतिष्टोम यज्ञ असो किंवा पितृ यज्ञ असो किंवा कर्मकांडातले जे काही वेगवेगळे यज्ञ आहेत हे सगळे आपोआप संपन्न होतात केवळ कृष्णाची सेवा अर्चना केल्याने. ही कृष्ण भक्तीचं महात्म्य आहे. ठीक आहे, तर आज आपला वेळ झालेली आहे. आपण इथेच विराम देऊया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कृष्ण भगवान की जय. श्रीमद भगवद गीता की जय. जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम. हरे कृष्ण हरे प्रभु कृष्ण. दंडवत प्रभु. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभू. दंडवत सादर होणार.